नमस्कार. मी प्रणय कंसर आपलं सर्वांचे स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 18 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे इंडिया आर्ट फेस्टिवल यंदा आभासी माध्यमातून. आपल्याला इथे माहिती घ्यायची इंडिया आर्ट फेस्टिवलविषयी. इंडिया आर्ट फेस्टिवल जो आहे त्याला आपण इंडिया आर्ट समिटसुद्धा म्हणतो. ठीक आहे, हा प्रत्येक वर्षी ऑर्गनायझेशन होतो, म्हणजे एक ॲन्युअल फेस्टिवल आहे करणं. ठीक आहे, दरवर्षी दिल्ली येथे ऑर्गनाईज होतो. कुठे ऑर्गनाईज होतो तर दिल्ली येथे. ठीक आहे, आता हे आपलं भारतातलं हे सर्वात मोठा आर्ट फेस्टिवल आहे. ठीक आहे, हे आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. भारतातला सर्वात मोठा हा आर्ट फेस्टिवल आहे. आता आर्ट फेस्टिवल म्हटल्यावरती इथे काय काय गोष्टींचं प्रदर्शन होते तर लक्षात घ्या. इथे पेंटिंग झाले, स्कल्पचर झाले, स्कल्पचर्स म्हणजे मूर्ती झाली, तसेच फोटोग्राफ, अदर मीडियाज, प्रिंट, ड्रॉइंग, व्हिडिओ. तर हे सर्व जे आर्ट्स आहेत त्यांचे प्रदर्शन होते. कुठे होते तर दिल्ली येथे. पहिले जे 3 त्यांचे जे सेशन्स झाले होते किंवा पहिले जे 3 जे फेअर्स झाले होते ते प्रगती मैदानवरती झाले होते. परंतु जो चौथा फेअर होता तर चौथ्यापासनं त्यांनी काय केलं तर त्यांनी ते शिफ्ट केलं. कुठे शिफ्ट केला तर NSIC ग्राउंड ओखला येते. ठीक आहे, त्यांनी जी जागा होती ते आधी प्रगती मैदानला व्हायचे, नंतर त्यांनी ती जागा शिफ्ट केली आणि आता कुठे होत आहेत तर ते ओखला येथे होत आहेत. कधीपासून सुरुवात झाली होती याला तर 2008पासून सुरुवात झाली होती. ठीक आहे, आणि या इंडियातला सर्वात मोठा आर्ट फेअर आहे. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कोणी सुरुवात केली होती या आर्ट फेअरला तर लक्षात ठेवा, या आर्ट फेअरची सुरुवात केली होती नेहा किरपालने. ठीक आहे, कोणी सुरुवात केली होती नेहा किरपालने, परंतु नंतर त्यांनी ते दुसऱ्यांच्या हातामध्ये दिलं आणि तिथून ते निवृत्त झाले. ओके, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं होतं, ते आपण बघून घेतलं. कशाविषयी तर इंडियन आर्ट फेअरविषयी. दरवर्षी होतो आणि कुठे होतो तर दिल्ली येथे होतो. ठीक आहे, पहिले 3 एडिशन जे होते ते प्रगती मैदानाला झाले होते. त्यानंतर त्याचा जो जागा होती ते शिफ्ट केली कुठे NSIC ओखला येथे. ठीक आहे, ओखला पण कुठे आहे तर दिल्ली येथेच आहे. ओके, आणि नेहा किरपाल यांचा हा ब्रेन चाइल्ड होता, म्हणजे त्यांची आयडिया होती की आपण असं एक काहीतरी ऑर्गनायझेशन सुरू केलं पाहिजे किंवा असं एक फेअर सुरू केला पाहिजे करणं. ठीक आहे, तर आपण हे बघितलं इंडिया फेअरविषयी. दुसरी जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे रिपब्लिकचे TRP वाढवण्यास मदत केल्याचा आरोप, बार्कचा माजी COOला अटक. ठीक आहे, तर आपल्याला इथे माहिती घ्यायची आहे कशाविषयी तर बार्कविषयी. ठीक आहे, सर्वात आधी लक्षात घ्या की बार्कचा फुल फॉर्म काय आहे. तर बार्कचा फुल फॉर्म आहे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल. काय आहे बार्कचा फुल फॉर्म? ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल. आता बार्क हे जे ऑर्गनायझेशन बनवण्यात आली आहे, ठीक आहे, तर ती ऑर्गनायझेशन 3 बॉडीजने मिळून बनवलेली आहे. म्हणजे 3 बॉडीज आधीपासून अस्तित्वात होते, तर त्यांचे जे मेंबर्स होते त्यांनी एकत्र येऊन ही बॉडी बनवली. कुठले कुठले ते 3 ऑर्गनायझेशन्स आहेत? सर्वात पहिले तर आहे IBF. आता IBF काय आहे तर इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन. काय बरं? इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन. ठीक आहे, फाउंडेशन आहे, लक्षात ठेवा, फेडरेशन नाही, फाउंडेशन, इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन. दुसरी जी आहे ती आहे ISA. एक मिनटं. ओके, दुसरी कुठली आहे? दुसरी आहे ती आहे ISA म्हणजे काय तर इंडियन सोसायटी ऑफ ॲडव्हर्टायझर्स. इंडियन सोसायटी ऑफ ॲडव्हर्टायझर्स. ठीक आहे, तिसरी आहे AAAI. त्याचा काय अर्थ आहे तर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया. काय आहे AAAI तर ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया. ठीक आहे, तर हे फुल फॉर्म लिहून ठेवा जोडीला. तर या 3 ऑर्गनायझेशननी एकत्र येऊन आपली BARC बनवली. आता BARCचं काम काय आहे तर लक्षात ठेवा, BARC काय करतो तर BARC टेलिव्हिजन रिलेटेड जे काही म्हणजे परीक्षण्स वगैरे करायचे असतात ना, तर ते कलेक्ट करायचं किंवा टेलिव्हिजन रिलेटेड जे काही डेटा कलेक्ट करायचा असतो तर ते डेटा कलेक्ट करायचं काम करतो. ओके, आता लक्षात घ्या की एप्रिल 2015पासनं यांनी स्वतःचे प्रोग्राम स्टार्ट केले होते की किती लोक TV किंवा टेलिव्हिजन बघतायत, तर त्याचा डेटा त्यांनी गॅदर केला होता आणि तो सर्वात आधी CNS TVसाठी त्यांनी तो गॅदर केला होता. त्यानंतर ऑक्टोबर 2015पासनं पूर्ण भारतासाठी डेटा कलेक्ट करायचं काम सुरू केला. कोणी? BARCने. ठीक आहे, बार्कने. फुल फॉर्म काय आहे? ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल. ओके,
तर ऑडियन्सचा तो नंबर मेजर करतो. आणि लक्षात घ्या की वर्ल्डमध्ये सर्वात जास्त जो एक डेटाबेस असला पाहिजे ना, किंवा सर्वात जास्त मेजरमेंट करायचं काम, ठीक आहे, सर्वात मोठा जो एक ग्रुप असतो त्याचं मेजरमेंट करायचं काम जो आहे तो बार्क करतो. ओके, त्याला बघा इथं लिहिलं गेलं की वर्ल्ड्स लार्जेस्ट टेलिव्हिजन ऑडियन्स मेजरमेंट सर्व्हिस. ठीक आहे, तर जगातली लार्जेस्ट टेलिव्हिजन ऑडियन्स मेजर करायचं काम करतो बार्क. ओके, कारण इंडियाची पॉप्युलेशन पण आपल्याला माहिती आहे खूप जास्त आहे करणं. सध्या पुनीत गोयंका जे आहेत, जे झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेडचे MD आणि CEO आहे, ते याला हेड करतायत करणं, म्हणजे ते बार्कचे चेअरमन आहेत. आणि त्यांचा टाईम पिरियड किती आहे तर ते 1 वर्षासाठी आहेत. ओके, आणि जे सुनील लुल्ला आहे ते बार्कचे CEO आहेत. बार्क कधी अस्तित्वात आला होता तर बार्क 2010 साली अस्तित्वात आला होता आणि त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे तर ते मुंबई येथे आहे. तर आपण ही माहिती घेतली कशाबद्दल, बार्कबद्दल. ओके, आता पुढे बघू अजून काही न्यूज आहे. IIT तंत्र महोत्सवात दलाई लामाचे मार्गदर्शन. तर आता इथे आपल्याला IIT विषयी माहिती घ्यायची आहे. आपण आधी IIT विषयी बघितलं आहे, तर हे आपल्यासाठी एक रिव्हिजन असणार आहे. ओके, तर IITचा फुल फॉर्म काय आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. काय आहे बरं IITचा फुल फॉर्म, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961 या कायद्यानुसार IIT हे अस्तित्वात आली होती, म्हणजे आहे आता सध्या IIT. 23 IITs भारतामध्ये कार्यरत आहेत. आणि जे आपला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961 आहे त्याच्यामध्ये 4 चॅप्टर आहे आणि 39 सेक्शन्स आहेत. आता हे नंबर्स लक्षात ठेवायला सुरुवात करा, कारण काय आहे माहिती आहे का, जोड्या लावा किंवा एक याच्यामध्ये इयर्स विचारतात जोड्या लावामध्ये, की एका साईडला कायदे दिले, दुसऱ्या साईडला त्याचं वर्ष दिलं की कधी ते अस्तित्वात आले होते ते विचारतात. किंवा मग विचारतील की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट 1961 मध्ये किती चॅप्टर आणि किती सेक्शन्स आहेत, असे प्रश्न आधी येऊन गेले. ठीक आहे, UGCच्या केसमध्ये लास्ट इयर 2019चा जो मेन्सचा पेपर होता त्याच्यामध्ये प्रश्न आला होता, म्हणून हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ओके, तर लक्षात घ्या सध्या किती आहेत तर सध्या 23 इन्स्टिट्यूट्स आहेत, म्हणजे 23 IITs आहेत जे भारतामध्ये कार्यरत आहे. आता पुढे आपण त्याची हिस्ट्रीविषयी थोडीशी माहिती घेऊया. तर भारतामध्ये जे हायर एज्युकेशन आहे त्याचं एक रोडमॅप बनवण्यासाठी किंवा त्याच्यासाठी एक गायडन्स प्रोव्हाइड करण्यासाठी जे काय म्हणतात सर जोगेंदर सिंग होते. ठीक आहे, सर जोगेंदर सिंग कोण होते तर व्हॉइसरॉयचे एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमधले एक मेंबर होते. त्यांनी 1946 साली एक कमिटी बनवली. कोणाचं अध्यक्षतेहेतळ तर नलिनी राजन सरकार जे होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक 22 मेंबरची कमिटी बनवली. आणि ह्या कमिटीचं काम काय होतं तर हायर एज्युकेशन याला कसं काय इंडियामध्ये प्रपोगेट करता येईल त्याच्यावरती त्यांना काय करायचं होतं तर त्यांना त्याच्यावरती रेकमेंडेशन्स द्यायचे होते किंवा ते शिफारशी करायची होती. ठीक आहे, इथे इम्पॉर्टंट काय आहे तर इथे इम्पॉर्टंट आहे नलिनी राजन सरकार कमिटी. ठीक आहे, काय इम्पॉर्टंट आहे नलिनी राजन सरकार कमिटी. ओके, आणि त्यांच्या रेकमेंडेशन अनुसार त्यांनी काय सांगितलं होतं की भारतामध्ये IITs असले पाहिजे आणि ते जे IITs असणार आहेत किंवा हायर एज्युकेशनचे इन्स्टिट्यूट असणार आहेत ते मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कुठले मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याचा बेस घेऊन किंवा याचं उदाहरण घेऊन आपल्याला भारतामध्ये असे इन्स्टिट्यूट्स जे आहेत त्यांना उभारायचं आहे करणं. तर त्यांच्या रेकमेंडेशननुसार पहिली जे IIT अस्तित्वात आली ते कुठे आली तर ते हिजली डिटेन्शन कॅम्प खरगपूर वेस्ट बेंगॉल येथे आली. कुठे, हिजली डिटेन्शन कॅम्प इन खरगपूर वेस्ट बेंगॉल. कधी आली तर मे 1950 साली. ओके, आणि त्यालाच आपण म्हणतो IIT खरगपूर. ओके, त्यानंतर त्याचं उद्घाटन कधी झालं हे लक्षात घ्या. त्याचं उद्घाटन केला होता आपले तत्कालीन जे शिक्षण मंत्री होते मौलाना अबुल कलाम आझादने. कधी केलं होतं त्यांनी त्याचं इनॉग्रेशन तर 18 ऑगस्ट 1951 रोजी. ओके, 18 ऑगस्ट 1951 रोजी आपली पहिली IIT खरगपूर ही अस्तित्वात आली होती. कालांतराने त्यांनी काय केलं तर 15 सप्टेंबर 1956 रोजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर ॲक्ट पास केला. काय केलं बरं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर ॲक्ट पास केला. कधी 15 सप्टेंबर 1956 मध्ये. ओके, तर हे आपण बघितलं IIT खरगपूरविषयी. परंतु पुढे काय केलं तर आपल्याला एक IITने तर चालणार नव्हतं, बरोबर की नाही. तर नलिनी सरकार कमिटी जी होती त्यांच्या रेकमेंडेशननुसार आपण अजून 4 IITs एस्टॅब्लिश केले. कुठे, बॉम्बेमध्ये केली 1958 रोजी, मद्रासमध्ये केली 1959ला, कानपूरमध्ये 1959ला आणि दिल्लीमध्ये 1961ला. आपल्यासाठी हा बॉम्बे महत्त्वाचा आहे. ठीक आहे, कारण महाराष्ट्र विशेष संदर्भ. ठीक आहे, त्यामुळे बॉम्बेमध्ये कधी IIT आला ते लक्षात ठेवा, 1958 साली आला होता. त्यानंतर जी 6वी IIT आली अस्तित्वात ती होती IIT गुवाहाटी. कुठली होती
IIT गुवाहाटी. आसाम अकॉर्ड साईन झालं होतं आपल्याला माहिती आहे. आसाम अकॉर्डनुसार 1994मध्ये IIT गुवाहाटी जी होती ती अस्तित्वात आली होती कारण काय सांगितलं गेलं होतं की बाबा रिजनल डिस्पॅरिटी होता कामा नये. ठीक आहे, रिजनल डिस्पॅरिटी म्हणजे काय की बाबा समजा भारत आहे तर भारतच्या वेस्टर्न साईडला खूप जास्त एज्युकेशन हब्स आहेत, IITs आहेत, तर त्याचं बिहार वगैरे जागाला एक पण एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाही, तर अशी डिस्पॅरिटी होता कामा नये, तफावत होता कामा नये. ठीक आहे, म्हणून प्रत्येक राज्याने सांगितलं होतं की बाबा आम्हाला एक एक IIT द्या, परंतु लोकेशन्सनुसार आणि जरुरीयातानुसार आपण भारताने आता सध्या किती 23 IITs प्रस्थापित केले आहेत. ओके, त्यानंतर आपण नलिनी सरकार कमिटी बघितली. दुसरी जी इम्पॉर्टंट कमिटी आली होती ती होती SK जोशी कमिटी. कुठली कमिटी आहे? SK जोशी कमिटी. कधी अस्तित्वात आली होती तर 2003मध्ये. ओके, खूप जास्त महत्त्वाचं आहे. SK जोशी कमिटीसुद्धा 2 कमिटी लक्षात ठेवायचे आपल्याला. पहिली कुठली होती? नलिनी सरकार आणि दुसरी कुठली होती? SK जोशी. SK जोशीने पण सांगितलं की बाबा काय करायचं आपल्याला, तर नलिनी सरकारने सांगितलं की रिजनल डिस्पॅरिटी किंवा तफावत होता कामा नये. तोच प्रिन्सिपल आपल्याला सुद्धा लक्षात ठेवायचा आहे आणि आपल्याला इतर IITs जे आहेत त्यांना बिल्ड करायचं आहे. त्यांनी काय केलं माहिती आहे का, जे हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, ठीक आहे, टेक्निकल हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आधीपासून होते त्यांनाच IITमध्ये कन्वर्ट करण्यासाठी रेकमेंडेशन्स दिले. ओके, आणि 11 5 इयर प्लॅनमध्ये आपण काय केलं तर 8 स्टेट्सना रेटिफाय केला की जिथे आपण आधी जे इन्स्टिट्यूट होते त्यांना आता IITमध्ये कन्वर्ट करणार होतो. ओके, 2008 आणि 9मध्ये 8 IITs आपण प्रस्थापित केले. कुठे कुठे? गांधीनगर, जोधपूर, हैदराबाद, इंदौर, पटना, भुवनेश्वर, रोपर आणि मंडी येथे. ओके, त्यानंतर 2012मध्ये आपण काय केलं तर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी जी होती, ओके, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी जी होती त्याला आपण IIT BHUमध्ये कन्वर्ट करून टाकलं. ठीक आहे, कुठे? वाराणसी, उत्तर प्रदेशमध्ये आहे. ओके, त्यानंतर 2015-16मध्ये आपण 6 अजून नवीन IITs आणले. ओके, कुठले कुठले होते ते तर तिरुपती, पलक्कडल, धारवाड, भिलई, गोवा आणि जम्मू काश्मीर येथे. ओके, आणि जी एक इन्स्टिट्यूट होती काय नाव त्याचं? इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनबाद. कुठलं? इंडियन स्कूल ऑफ माइन्स धनबाद. तर याला आपण काय केलं तर त्याला IIT धनबादमध्ये कन्वर्ट करून टाकलं. ओके, काय केलं आपण त्याला तर IIT धनबादमध्ये कन्वर्ट केला. आता आपण थोडंसं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरविषयी बघून घेऊ. ठीक आहे, की ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर कसं असणार आहे. तर लक्षात ठेवा, ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरमध्ये सर्वात वरती येतात व्हिजिटर. ठीक आहे, सर्वात वरती कोण येतात तर सर्वात वरती येतात व्हिजिटर. आणि आपले जे प्रेसिडेंट आहेत, आपले जे प्रेसिडेंट आहे रामनाथ कोविंदजी, ते एक्स ऑफिशियो व्हिजिटर असतात करणं. ठीक आहे, कोण असतात ते? एक्स ऑफिशियो व्हिजिटर असतात. म्हणजे जे कोणी राष्ट्रपती होतो तो आपोआप IITचे व्हिजिटर्स होतात. व्हिजिटर्सचा खाली येते गव्हर्निंग काउन्सिल. व्हिजिटर्सचा खाली काय येते तर व्हिजिटर्सचा खाली येते गव्हर्निंग काउन्सिल. ओके, आणि हे गव्हर्निंग काउन्सिल खूप जास्त महत्त्वाची आहे. ओके, त्यालाच आपण IIT काउन्सिलसुद्धा म्हणतो. लक्षात घ्या की आपलं जे IIT काउन्सिल असते तर IIT काउन्सिलमध्ये कोण कोण असतात. ठीक आहे, तर IIT काउन्सिलचे जे मेंबर्स असतात त्याच्यामध्ये आपले मिनिस्टर इनचार्ज ऑफ टेक्निकल एज्युकेशन इन युनियन गव्हर्नमेंट, जे टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर इनचार्ज असतात ते त्याचे मेंबर असतात. तसंच IITचे चेअरमन्स असतात ते त्याचे मेंबर्स असतात. IITचे डायरेक्टर्स, तसंच युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनचे चेअरमन, ओके, डिरेक्टर जनरल ऑफ CSIR, IISCचे चेअरमन, IISCचे डायरेक्टर, पार्लमेंटचे 3 मेंबर, जॉईंट काउन्सिल सेक्रेटरी ऑफ मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट आणि 3 अपॉइंटी ऑफ युनियन गव्हर्नमेंट, AICTE आणि व्हिजिटर्स. ठीक आहे, एवढे त्याचे मेंबर्स असतात. महत्त्वाचं आहे कुठले कोण कोण मेंबर्स असतात. सर्वात पहिले तर मिनिस्टर इन चार्ज ऑफ टेक्निकल एज्युकेशन युनियन गव्हर्नमेंट, IITचे चेअरमन, IITचे डिरेक्टर्स, तसंच UGCचे चेअरमन, डिरेक्टर जनरल ऑफ CSIR, IISCचे चेअरमन आणि डायरेक्टर, पार्लमेंटमधनं 3 मेंबर, जॉईंट काउन्सिल सेक्रेटरी ऑफ मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स अँड डेव्हलपमेंट, 3 अपॉइंटी ईच ऑफ युनियन गव्हर्नमेंट, AICTE आणि व्हिजिटर्स. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं आहे. हे आपण एक पेजवरती लिहून ठेवू आणि त्याला पुन्हा पुन्हा आपण जर रीड केलं तर ते आपल्या लक्षात राहील करणं. ठीक आहे, आता IIT काउन्सिलविषयी जे आपलं जे ॲक्ट आपण बघितलं होतं, ठीक आहे, कुठलं होतं तर 1961चा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲक्ट आपण बघितलं होतं. तर त्याच्यामध्ये जे 3rd चॅप्टर आणि सेक्शन 31 to 35 याच्यामध्ये IIT काउन्सिलविषयी माहिती दिली गेली आहे. ओके, आता IIT काउन्सिल जे असते तर IIT काउन्सिलच्या खाली असतो बोर्ड ऑफ गव्हर्नर्स. काय असते IIT काउन्सिलच्या खाली तर IIT काउन्सिलच्या खाली असते बोर्ड ऑफ गव्हर्नर्स. आणि बोर्ड ऑफ गव्हर्नर्समध्ये कोण असतात तर डिरेक्टर्स असतात. ओके, आणि हे जे डिरेक्टर असतात ते कोण असतात ते चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स असतात IITचे.
ते एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असतात कुठले तर IITचे. ओके. या डिरेक्टरचा खाली येते आपले डेप्युटी डिरेक्टर्स. डिरेक्टरचा खाली कोण येतात? डेप्युटी डिरेक्टर. ओके. सर्वात आधी आपण बघितलं व्हिजिटर येतात. व्हिजिटरचा खाली येते IIT काउन्सिल. IIT काउन्सिलच्या खाली येतात डिरेक्टर्स, गव्हर्नर्स येतात. ओके. IIT काउन्सिलच्या खाली काय येतात तर गव्हर्नर येतात. गव्हर्नरच्या खाली कोण येतात तर डिरेक्टर्स येतात. डिरेक्टर्सच्या खाली कोण येणार आहे? डिरेक्टर्सच्या खाली डेप्युटी डिरेक्टर्स येणार आहे. ठीक आहे. सिक्वेन्स लक्षात ठेवा. ओके. आणि हे सिक्वेन्स कुठे दिला गेला आहे तर चॅप्टर 3 सेक्शन 31 to 35 मध्ये. ओके. त्यानंतर आपल्याला अजून काय बघायचं तर डिरेक्टर आणि डेप्युटी डिरेक्टर त्यांचं खाली कोण येणार आहे तर त्यांचं खाली येतं डीन झाले, त्यानंतर डिपार्टमेंटचे हेड झाले, रजिस्ट्रार झाले, प्रेसिडेंट ऑफ द स्टुडंट काउन्सिल झाले, त्यानंतर चेअरमॅन ऑफ द हॉल मॅनेजमेंट कमिटी झाले. ओके. तर हे सर्व कोणाचं खाली येतात तर आपले डिरेक्टर आणि डेप्युटी डिरेक्टरचं खाली येतात. रजिस्ट्रार जे असतात ते चीफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स असतात IITचे. ओके. आणि डे टू डे जे काही ऑपरेशन्स असतात ते बघायचं काम कोणाचं आहे? ते बघायचं काम आहे रजिस्ट्रार ऑफ दी आपले IITs. ठीक आहे. IITचे रजिस्ट्रार असतात त्यांचं ते काम आहे. त्यांचं खाली येतं HOD. आता HOD जे आहे HODचा खाली कोण कोण येणार तर HODचा खाली प्रोफेसर झाले, असोसिएट प्रोफेसर झाले, असिस्टंट प्रोफेसर झाले, हे कोणाखाली येतात ते HODचा खाली येतात. ओके. वॉर्डन जे आहेत ते हॉल मॅनेजमेंट कमिटी जे आहे त्याचा अंतर्गत येतात. ओके. तर हे एक तुम्ही अख्खा एक चार्टसारखं बनवून घ्यायचं. ओके. आता IITमध्ये काय होते तर IITमध्ये काही कल्चरल फेस्टिवल आणि टेक्निकल फेस्टिवल्स असतात. तर त्यांच्याविषयी थोडीशी माहिती घ्यायची, कारण इथे जी काही माहिती दिली गेली आहे तर IITच्या तंत्र महोत्सवमध्ये आपण बघितलं की दलाई लामा यांचं संभाषण जे होणार आहे ते ऑनलाईन माध्यमातून होणार आहे. ठीक आहे. पण कुठे आहे तर मुंबईच्या IITमध्ये. मग मुंबईच्या IITमध्ये आता काय होणार आहे तर मुंबईच्या IITमध्ये जे एक टेक्निकल फेस्ट असतो ज्याचं नाव आहे टेक फेस्ट, तो होणार आहे. ठीक आहे. तर आपण इथे बघून घेणार आहोत की कल्चरल आणि टेक्निकल फेस्टिवल कुठल्या IITमध्ये कुठल्या नावाने संबोधले जातात करणं. तर सर्वात पहिले आहे आपलं शास्त्र. कुठे आहे ते IIT मद्रास येथे. क्षितिज खरगपूर येथे. टेक फेस्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. टेक फेस्ट कुठे होतो? IIT बॉम्बेमध्ये. टेकनेक्स BHU वाराणसी. कग्निझन्स रुरकी. कॉन्सेटो धनबाद. निविजन हैदराबाद. अमालथिया हे गांधीनगर. टेक कीर्ती कानपूर. ट्रिस्ट दिल्ली. टेक्निशे गुवाहाटी. वेशनेर भुवनेश्वर. टेक्शनट्स जम्मू. एक्सोडिया मंडी. फ्लक्सस इंदौर. सेलेस्ता पटना. इग्नस जोधपूर. आणि सर्वात महत्त्वाचं कुठलं आहे तर टेकफेस्ट बॉम्बेचा. ठीक आहे. बॉम्बेचा टेकफेस्ट जो आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे, त्याला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर काही कल्चरल फेस्टिवल्स होतात तर त्यांच्याविषयी माहिती घेऊ. थॉम्सो रुरकी येथे. कशी यात्रा वाराणसी. अल्केरिंगा गुवाहाटी. एक्सोडिया मंडी. सारंग मद्रास. स्प्रिंग फेस्ट खरगपूर. रेंडेझोवस हे दिल्ली. तिरुत्सवा तिरुपती. सृजन धनबाद. तारंग हे कर्ल फेस्ट आहे. ठीक आहे. अन्वेषा पटना. स्पंदन IIT जोधपूर. इन्फिनिटो जम्मू. पेत्रिकोर पलाकडल. बिथक्रोन गांधीनगर. एलान हैदराबाद. अल्मा फेस्टा भुवनेश्वर. मूड इंडिगो बॉम्बे. महत्त्वाचा. ठीक आहे. आपल्यासाठी काय महत्त्वाचं? मूड इंडिगो. ओके. त्याला मूड सुद्धा म्हणतो आपण. अंतरंगी कानपूर आणि झिजिस्ट हे रोपर येथे. ओके. तर हे आपण अख्खी माहिती बघितली कशाविषयी? IIT विषयी. चला आता पुढे बघूया अजून काय आहे इन्फॉर्मेशन. नोटबंदी GSTचा परिणाम. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगांचा निर्णय. 500हून अधिक कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर. कंपनी नोंदणी कार्यालयाकडे नोंदणी केल्यानंतर संबंधित कंपनीचा कारभार एका वर्षात सुरू होऊ शकला नसेल किंवा अर्ज करण्यापूर्वीच्या 2 आर्थिक वर्षांमध्ये कंपनी कारभार करू शकली नसेल किंवा कंपनीची स्थिती निष्क्रिय कंपनी अशी झाली असेल तर कंपनीची नोंदणी रद्द करण्यासंबंधी तरतुदी हे कंपनी कायद्यात आहे. ठीक आहे. तर आपण थोडीशी माहिती कंपनी कायद्याविषयी घेऊ. कंपनी कायदा कधी आला होता तर लक्षात घ्या, कंपनी कायदा आला होता 2013मध्ये. ठीक आहे. कधी आलं होतं? 2013मध्ये. त्याच्यामध्ये किती चॅप्टर्स आहेत तर 29 चॅप्टर आणि 470 सेक्शन्स आहेत. वाचायची गरज आहे का? नाही, टोटली नाही. ठीक आहे. परंतु महत्त्वाचं काय तर चॅप्टर 20 त्याच्यामध्ये दिलं गेलं आहे की वाइंडिंग अप. ओके. म्हणजे एखादी कंपनी जर तुम्ही टाकली असेल तर त्याला कसं काय समेटता येतं करणे, त्याचं वाइंड अप कसं काय करता येतं. त्याचं पार्ट 3मध्ये दिलं गेलं आहे प्रोव्हिजन ॲप्लिकेबल टू एव्हरी मोड ऑफ वाइंडिंग अप. ठीक आहे. वाइंडिंग अप करण्यासाठी जे कुठले कुठले प्रकार आहेत ते सर्व दिलं गेलं कुठे? पार्ट 3मध्ये. चॅप्टर 20 पार्ट 3.
ओके, कंपनी ॲक्ट कधी आला होता? 2013मध्ये. किती चॅप्टर आहे? 29 चॅप्टर आहे आणि 470 सेक्शन्स आहेत. ठीक आहे, तर हे आपण कंपनी ॲक्टविषयी थोडीशी माहिती घेतली. पुढे करण जोहर यांना NCBची नोटीस. ठीक आहे, तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे NCB. आता NCBविषयी थोडीशी माहिती घेऊ. सर्वात आधी NCBचा फुल फॉर्म काय आहे? दी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. NCBचा फुल फॉर्म काय आहे? दी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो. ओके, कधी असते कोणाचं अंतर्गत येते, म्हणजे कुठल्या मिनिस्ट्रीचं अंतर्गत येते? तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स. कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते? मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येते. कधी अस्तित्वात आली होती? तर 17 मार्च 1986 रोजी ते अस्तित्वात आली होती. खूप महत्त्वाचं आहे. कधी अस्तित्वात आली होती? 17 मार्च 1986 रोजी. कुठल्या कायद्याच्या अंतर्गत ती अस्तित्वात आली होती? तर लक्षात ठेवा, द नार्कोटिक ड्रग्स सायकोट्रोपिक सबस्टान्सेस ॲक्ट 1985. कुठला कायदा आहे? द नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टान्सेस ॲक्ट 1985. ओके, आणि दुसरा जो कायदा आहे तो कुठला आहे? तर दुसरा जो कायदा आहे तो आहे प्रिव्हेन्शन ऑफ इलिसिट ट्रॅफिकिंग इन नार्कोटिक ड्रग अँड सायकोट्रोपिक सबस्टान्सेस. काय आहे? प्रिव्हेन्शन ऑफ इलिसिट ट्रॅफिकिंग इन नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टान्सेस ॲक्ट 1988. ठीक आहे, दोन्ही कायदे खूप जास्त महत्त्वाचे आणि आता तर खूप जास्त चाललं आहे हे नार्कोटिक ब्युरोचं. ठीक आहे, यांचं मेन काम काय आहे? तर जे काही अंमली पदार्थ आहेत त्यांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखणे, तसंच जर त्यांचं इलिगल ट्रॅफिकिंग वगैरे होत असेल तर त्याचा बंदोबस्त करणे. ओके, आता महत्त्वाचं काय आहे? तर इंडियाने 3 कन्व्हेन्शन साईन केले आहेत. ठीक आहे, इंडियाने 3 कन्व्हेन्शन साईन केले. कुठले कुठले? द सिंगल कन्व्हेन्शन ऑन नार्कोट्रोपिक ड्रग्स. ठीक आहे, कन्व्हेन्शन ऑन नार्कोट्रोपिक ड्रग्स, कन्व्हेन्शन ऑन सायकोट्रोपिक सबस्टान्सेस आणि युनायटेड नेशन कन्व्हेन्शन अगेन्स्ट इलिसिट ट्रॅफिक इन नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टान्सेस. तर या 3 जे कन्व्हेन्शन्स आहेत त्याच्या अंतर्गत इंडियावरती काय होतं? तर इंडियाकडे ऑब्लिगेशन्स होता, म्हणजे मॅन्डेटरी होतं इंडियाला की एखादी अशी बॉडी बनवायची. ठीक आहे, मग इंडियाने काय केलं? तर इंडियाने NCRB बनवली. ओके, NCRB फुल फॉर्म लक्षात ठेवा, नार्कोटिक कंट्रोल ब्युरो. NCB बनवली, नार्कोटिक कंट्रोल ब्युरो. ठीक आहे, आता NCB जे आहे तर NCBमध्ये जे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस आहेत आणि IPS म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसेस जे आहे त्याच्यामधनं ऑफिसर्सना रिक्रूट केलं जातं, म्हणजे तिथून घेतलं जातं त्या सर्व्हिसेसमधनं. हेडक्वार्टर कुठे आहे? तर हेडक्वार्टर आहे दिल्ली येथे. त्यांचे झोनल ऑफिसेस पण आहे. कुठे कुठे? मुंबई, इंदोर, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, लखनौ, जोधपूर, चंदीगड, जम्मू, अहमदाबाद, बेंगलुरू, गुवाहाटी, पटना. हे सर्व नाव लक्षात ठेवायचं की उत्तर आहे नाही, फक्त हेडक्वार्टर लक्षात ठेवा. कुठे आहे? तर ते दिल्ली येते आहे. खूप जास्त महत्त्वाचं काय माहिती आहे का? की NCB जे आहे ते RTI ॲक्ट 2005 याचा अंतर्गत येत नाही. ठीक आहे, NCB जे आहे ते RTI ॲक्टच्या अंतर्गत येत नाही. हे आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. ओके, आणि आता त्याचे डिरेक्टर जनरल कोण आहेत? तर राकेश अस्थाना आहेत आणि ते एक IPS ऑफिसर आहे. ओके, तर ही आपण माहिती घेतली कशाबद्दल? नार्कोटिक कंट्रोल ब्युरोबद्दल. ओके, बघू चला पुढे. अन्य देशांत उत्पादन घटल्याने भारतातील तांदळाला मागणी. तांदूळ निर्यातीत 10 महिन्यात 43% वाढ. तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून भारताची ओळख आहे. भारतात लागवड करण्यात आलेल्या बिगर बासमती तांदळाची निर्यात बांगलादेश, नेपाळ, बेनिन, सेनेगल या देशात मोठ्या प्रमाणावर केली जाते. तर बासमती तांदळाची निर्यात इराण, सौदी अरेबिया, इराक या देशात होते. लक्षात ठेवा, बिगर बासमती कुठे कुठे आपण पाठवतो? तर ते आपण बांगलादेश, नेपाळ, बेनिन, सेनेगल या देशामध्ये पाठवतो. आणि बासमती तांदूळ कुठे कुठे पाठवतो? इराण, सौदी अरेबिया, त्यानंतर इराक या देशामध्ये पाठवतो. ओके, मिडल ईस्टमध्ये आपण पाठवतो. आणि हे कुठे झालं? तर साऊथ वेस्टची जे कंट्रीज आहेत त्यांच्याकडे आपण पाठवतो. ओके, त्यानंतर तांदूळ निर्यातीत देशाचे स्थान पहिल्या क्रमांकावर आहे. ठीक आहे, एक्सपोर्टमध्ये इंडिया 1 नंबरवरती आहे, परंतु प्रोडक्शनमध्ये 2 नंबरवरती आहे. ठीक आहे, उत्पादनामध्ये इंडियाचा 2रा नंबर येतो. पहिला कुठला? पहिला चायना आहे. भारत पाठोपाठ थायलंड, व्हिएतनाम या देशातून मोठ्या प्रमाणातून तांदूळ निर्यात होतो. ठीक आहे, तर आता इंडिया फर्स्ट आहे एक्सपोर्टमध्ये, त्याखाली थायलंड आणि त्याखाली व्हिएतनाम. ठीक आहे, ITV पहिले इंडिया, त्याखाली थायलंड आणि त्याच्याखाली व्हिएतनाम. व्हेरी इम्पॉर्टंट, हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. ओके, थोडीशी माहिती आपण तांदूळविषयी घेऊ. तर तांदूळसाठी सर्वात आधी लक्षात घ्या की एन्व्हायरमेंट कंडिशन कशी लागते. तर जो आपलं जे टेम्परेचर असलं पाहिजे ते 22 ते 32 डिग्रीच्या अंतर्गत असलं पाहिजे आणि
आर्द्रता खूप जास्त असली पाहिजे, हाय ह्युमिडिटी असली पाहिजे. रेनफॉल किती असला पाहिजे, तर 150 ते 300 सेंटीमीटरचा मध्ये असला पाहिजे. सॉईलचा टाईप काय असला पाहिजे, तर डीप क्ले आणि लोमी सॉईल असली पाहिजे ते. ओके. राईस प्रोड्युसिंग स्टेट कुठले कुठले, तर सर्वात जास्त वेस्ट बेंगलमध्ये राईस प्रोड्यूस होतो. जे भात आहे त्याचं उत्पादन सर्वात जास्त कुठे होतं, वेस्ट बेंगलमध्ये. त्याचा खाली पंजाब, त्याचा खाली उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि बिहार असा नंबर लागतो. लक्षात ठेवायचा, सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. सर्वात पहिले कुठलं, वेस्ट बेंगॉल, त्यानंतर पंजाब, त्यानंतर उत्तर प्रदेश, नंतर आंध्र प्रदेश आणि बिहार. ओके. त्यानंतर इंडिया जे आहे ते सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. कोणानंतर, तर चायनानंतर. ओके, खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपली जे आसाम, वेस्ट बेंगॉल आणि ओडिशा आहे, तिथे एका वर्षामध्ये 3 वेळासुद्धा हा राईस घेतला जातो करणं. ओके. एका वर्षामध्ये 3 वेळासुद्धा हा राईस घेतला जातो. आणि त्याची जी टाईप्स आहेत, ते टाईप्स कुठले कुठले, तर औस, अमान आणि बोरो. ठीक आहे. कुठले कुठले टाईप्स आहेत, औस, अमान आणि बोरो. त्यानंतर भारतामध्ये जे तांदूळ उत्पादन आहे त्याला अजून जास्त प्रोत्साहन देण्यासाठी आपण 3 ॲक्ट आणलेत. पहिला कुठला काय आहे, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन. ठीक आहे. एक मिशन कुठलं, नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन, हायब्रिड राईस सीड प्रोडक्शन आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना. तर या 3 आपले जे मिशन्स आहेत त्याच्या अंतर्गत काय झालं, तर तांदळाचं जो प्रोडक्शन आहे तो एक मुबलक प्रमाणात वाढलेलं आहे करणं. ओके. तर ही माहिती महत्त्वाची आहे, याला लिहून ठेवा. बाकी आपण जॉग्राफीच्या लेक्चरमध्ये बघू. पुढे, भारत बांगलादेश रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय, आत्मनिर्भर भारत अभियानची शेख हसीना यांच्याकडून प्रशंसा. चिलहाटी हल्दीबारी रेल्वे सेवेचे उद्घाटन करण्यात आल्याने बांगलादेशातून आसाम आणि पश्चिम बंगालमधील संपर्कता वृद्धिंगत होणार आहे. आपण थोडीशी कनेक्टिव्हिटी जी आहे इंडिया आणि बांगलादेशमध्ये, रेल कनेक्टिव्हिटी, त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ. ठीक आहे. तर लक्षात घे, 1965 सालाच्या आधी जेव्हा भारतावरती इंग्रज राज्य करत होते आणि त्याचं स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1965पर्यंत भारत आणि बांगलादेशमध्ये 6 ऑपरेशनल लिंक होते, रेल्वे लिंक होते. 6 ऑपरेशनल रेल्वे लिंक्स होते. ओके. परंतु कालांतराने आपल्याला माहिती आहे की बांगलादेशला लिबरेशन झालं 1971मध्ये. आपण कालच बघितलं होतं. ठीक आहे. विजय दिवस आपण बघितलं होतं, विजय दिवसविषयी माहिती घेतली होती. तर 1971 नंतर हे लिंक जे आहेत त्यांना आपण म्हणजे स्टॉप झाले होते. परंतु कालांतराने 2003 पासून आपण त्याला पुन्हा रिवाईव्ह करायचा प्रयत्न केला आणि त्या रिवायवलमध्ये आपण 2 रेल्वे पॅसेंजर ट्रेन्स चालू केले. पहिली कुठली होती, पहिली होती मैत्री एक्सप्रेस आणि दुसरी होती बंधन एक्सप्रेस. त्याच्याविषयी आपण सुद्धा माहिती घेणार आहोत. ठीक आहे. परंतु हे जे 6 लिंक आहेत तर त्याच्यापैकी 2 आता ऑपरेशनल आणि 4वरती काम करणार आहेत. ओके. तर 4 कुठले कुठले आहेत ते लक्षात घ्या. वेस्ट बेंगॉल विथ बांगलादेश आर पेट्रोपोल टू बेनापोल. ठीक आहे. पेट्रोपोल ते बेनापोलपर्यंत एक लिंक जाणार आहे. गेडे ते दर्शनापर्यंत, शिंगबाद ते रोहनपूरपर्यंत आणि राधिकापूर ते बिरोलपर्यंत. ओके. आणि हा आपला जो आपण आता डिस्कस करतो आहे, हल्दीबारी आणि चिलहाटी, हा जो रूट आहे तो काय करणार आहे, तो आसामला वेस्ट बेंगॉलशी जोडणार आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे ना, आसामवरती आहे, नॉर्थ ईस्ट स्टेट येतो आणि खाली वेस्ट बेंगॉल येतो. परंतु हा जो रूट येणार आहे ना, हा रूट बंगालमधनं येणार, आपला बांगलादेशमधनं येणार आहे. कुठून येणार आहे, बांगलादेशमधनं येणार आहे. ठीक आहे. म्हणून हा रूट आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे. कुठला, हल्दीबारी आणि चिलहाटी, हा दोन्ही जागा जी आहेत ते कुठे आहेत, ते भारतामध्येच आहेत, आसाम आणि वेस्ट बेंगॉलमध्ये. परंतु जो रूट येणार आहे तो कुठून येणार आहे, तो बांगलादेशमधून येणार आहे. ठीक आहे. थोडीशी माहिती आपण बंधन एक्सप्रेसविषयी घेऊ, महत्त्वाचं आहे. ओके. तर बंधन एक्सप्रेस काय करते, तर कलकत्ता, भारतातलं कलकत्ता आणि बांगलादेशमधलं खुलना, तर या 2 स्टेशन्सना तो किंवा या 2 जागांना तो जोडायचं काम करते. हफ्त्यातनं एक फेरी असते. ओके. आता आणि हे फुल्ली एअर कंडिशनर पॅसेंजर ट्रेन आहे. तुम्हाला याची तिकीट हवी असेल तर तुम्हाला ते कुठे भेटते, एक मिनटं. हां. तर भारतातनं जर तुम्हाला तिकीट हवी असेल तर ते तुम्हाला भेटेल कलकत्ता येथून, आणि जर आपलं बांगलादेशमध्ये हवी असेल तर ते खुलना येथून भेटेल. ठीक आहे. आणि हां, याचा आधी मैत्री चालू होती ते आपण बघायलाच आहोत. पण तुम्हाला इथे व्हॅलिड ID आणि पासपोर्ट लागेल बरं का. पासपोर्ट वगैरे लागेल आणि डॉक्युमेंट्स लागेल, कारण इतर दुसऱ्या देशमध्ये चाललो आहे ना, मग तिथे आपल्याला विजा लागतो. ओके. तर विजा आणि पासपोर्ट हे दोन्ही वस्तू तुम्हाला लागेल जर तुम्हाला या ट्रेनने प्रवास करायचा असेल तर. पहिली सर्व्हिस जी आहे ती आपण 9 नोव्हेंबर 2017 रोजी सुरू केली होती. तेव्हा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, शेख हसीनाजी आणि जे आपले
वेस्ट बेंगॉलचे जे मुख्यमंत्री आहे ममता बॅनर्जी, त्यांनी तिघांनी मिळून याला हिरवा झेंडा दाखवला होता करणं. ठीक आहे. त्यानंतर आपण जर मैत्री एक्सप्रेसची बात करू तर मैत्री एक्सप्रेस काय करायची, तर मैत्री एक्सप्रेस ढाका आणि कोलकाता या 2 जागांना जोडायचे. ओके. 2008पासून त्याची जी सर्व्हिस आहे त्याला आपण सुरू केली होती. ओके. आणि त्यानंतर बंधन एक्सप्रेस आपण ही दुसरी ट्रेन सुरू केली. ते काय करायची, तर ते खुलना आणि कलकत्त्याला जोडायची. ओके. लक्षात ठेवा, मैत्री एक्सप्रेस कोणाला, ढाका आणि कलकत्त्याला, आणि जी आपली बंधन एक्सप्रेस आहे ते खुलना आणि कलकत्ताला. ओके. याच्यामध्ये ते एक लिंक प्रोव्हाइड करायची. तर हे आपण बघितलं भारत बांगलादेश रिलेशनविषयी थोडंसं. डॉक्टर कफील खान यांच्या सुटकेबाबत आदेश, सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेप करण्यास नकार. नवी दिल्ली गोरखपूर बाबा राघवदास वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर काफिल खान यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचा दिलेला आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द करून त्याची त्वरित सुटका करायचे आदेश दिले. ओके. तर आपल्या इथे काय महत्त्वाचं, आपल्यासाठी महत्त्वाचे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याविषयी बघायचं. राष्ट्रीय सुरक्षा कायद्याला अजून आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, तर नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट. ओके. आता लक्षात घ्या, नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट जो आहे तो एका प्रकारे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन अलाव करतो. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीने कुठलाही गुन्हा केलेला नाही आहे, पण चान्सेस आहेत की ते जवळच्या फ्युचरमध्ये, म्हणजे नियर फ्युचरमध्ये तो काय करेल, तो एखादं कृत्य करेल की ज्याच्यामुळे काय होईल, तर भारताची जी सोव्हरेनिटी आहे, सिक्युरिटी आहे, त्याला हानी पोचू शकते. तर अशा व्यक्तीला आपण काय करतो, आपण त्याच्यावरती NSA लावतो. आपण म्हणजे कोण, तर गव्हर्नमेंट. ओके. स्टेट गव्हर्नमेंटसुद्धा लावू शकते, नॅशनल गव्हर्नमेंटकडे ते अधिकारसुद्धा आहेत. ओके. की ते काय करतात, ते डिरेक्टली एखादा जो व्यक्ती आहे त्याला ते डायरेक्टली अरेस्ट करू शकतात. त्यांना काहीही कारण सांगायची गरज नाही आहे. ओके. आणि त्यांना गव्हर्नमेंटकडनं म्हणजे कोर्टाकडनं परमिशन घ्यायची सुद्धा गरज नाही आहे. कुठलाही चार्ज न लावता तुम्ही त्यांना डिटेन करू शकता. डिटेन करू शकता म्हणजे काय, तर जेलमध्ये ठेवू शकतात. ओके. कधी अस्तित्वात आला होता, तर हे 23 सप्टेंबर 1980 रोजी अस्तित्वात आला होता. त्यावेळेस आपले पंतप्रधान कोण होते, तर इंदिरा गांधीजी होते. ओके. आता नॅशनल सिक्युरिटी ॲक्टच्या अंतर्गत कुठले कुठले ग्राउंड प्रोव्हाइड केले गेलेत, म्हणजे कुठले कुठले कारणं देऊन आपण नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट लावू शकतो. ठीक आहे. पहिलं जे कारण आहे ते आहे की एखाद्या व्यक्तीचे हे जे फॉरेन कंट्रीज आहेत त्यांचं जोडी रिलेशन आहेत, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तर त्याच्यामुळे इंडियाची जी सिक्युरिटी आहे त्याच्यावरती हानी होऊ शकते, किंवा त्याच्या जोडी ते काही प्रकारे इश्यू क्रिएट करू शकतात. मग अशा व्यक्तींना आपण डिटेन करू शकतो NSAच्या अंतर्गत. तसंच दुसरं रिझन काय आहे, की एखादा फॉरेनर इंडियामध्ये आहे आणि त्यांनी काहीतरी गुन्हा केला आहे, पण तुम्ही काय करतायत, तर तुम्ही त्याला भारतातनं पळवण्यासाठी त्याची मदत करतायत. तिसरं कारण काय आहे, तर तिसरं कारण आहे की जे लॉ अँड ऑर्डर आहेत किंवा जे पब्लिक सिक्युरिटी आहे ते मेंटेन करण्यामध्ये जे स्टेट प्रयास करतो आहे त्याच्यामध्ये तुम्ही अडथळा आणतायत. मग या 3 कारणावरनं काय करता तर नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट लावता येतो. पहिलं कारण काय होतं, की फॉरेन कंट्री जे आहेत त्याच्याजोडी आपले टेन्शन्स चाललेत, मग त्यांना तुम्ही मदत करतायत करणं, त्याच्यानं काय होणार, तर ते आपली जे नॅशनल सिक्युरिटी आहे त्याच्याजोडी कॉम्प्रोमाइज होऊ शकते. ठीक आहे. गव्हर्नमेंटनं असं वाटतं की तुम्ही नॅशनल सिक्युरिटीजोडी कॉम्प्रोमाइज करताय, मग ते तुम्हाला नॅशनल सिक्युरिटी ॲक्टच्या अंतर्गत चार्ज करू शकतात. दुसरं काय बघितलं आपण, एखादा फॉरेनर आहे त्यांनी काहीतरी गुन्हा केला आणि तुम्ही काय करतायत, तुम्ही त्याला देशातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत, तर तुमच्यावरती NSA लागू शकतो. तिसरा काय आहे, पब्लिक ऑर्डर डिस्टर्ब करण्यामागे तुमचा हात आहे करणं, की तुम्ही काय करताय, तुम्ही जे इंडियाचं जे पब्लिक ऑर्डर आहे, शांतता आणि सुव्यवस्था आहे, त्याला डिस्टर्ब करतायत, तरी तुमच्यावरती NSA लावता येतो. आता NSA किती महिन्यासाठी लावता येते, लक्षात घ्या. NSA 12 महिन्यासाठी कंटिन्युअस लावता येतो. एखाद्या व्यक्तीला आपण 12 महिन्यासाठी डिटेन करू शकतो NSAच्या अंतर्गत. ओके. खूप जास्त महत्त्वाचा टाईम पिरियड विचारला जातो. त्यानंतर गव्हर्नमेंटला कारण वगैरे सांगायची काहीच गरज नाही आहे. ओके. गव्हर्नमेंट डिरेक्टली त्यांना डिटेन करू शकते. किती टाईमसाठी, तर 12 दिवससाठी. 12 दिवससाठी काय करू शकते, तर गव्हर्नमेंट त्यांना गव्हर्नमेंट त्यांना काय करू शकते, डिटेन करू शकते. ठीक आहे. परंतु 12 दिवस नंतर काय, तर 12 दिवस नंतर त्यांनी जे व्यक्तीला डिटेन केलं आहे त्या व्यक्तीला स्टेट गव्हर्नमेंटने अप्रूव्ह करणे गरजेचं आहे. म्हणजे जो डिटेन्शनची प्रोसेस आपण कॅरी केली आहे, म्हणजे गव्हर्नमेंटनी जी केली आहे, ठीक आहे, त्याला 12 दिवसाच्या आतमध्ये अप्रूव्ह करणे गरजेचं आहे, की बाबा या व्यक्तीला डिटेन केलं गेलं आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट त्याला अप्रूव्ह करते. ओके. म्हणजे 12 दिवसाच्या आतमध्ये अप्रुव्हल लागतो. आणि जास्तीत जास्त तुम्ही 10 दिवसपर्यंत एखाद्या व्यक्तीला न सांगता की त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे चार्जेस लावले गेलेत त्याला तुम्ही डिटेन करू शकतात NSAच्या अंतर्गत. परंतु 10 दिवस नंतर तुम्हाला त्यांना सांगावं लागेल की बाबा हा चार्जेस तुमच्यावरती आहे आणि तुमच्यावरती आम्ही NSA लावला आहे करणं.
ओके, खूप जास्त महत्त्वाचं आहे का. 12 दिवसपर्यंत विदाऊट गव्हर्नमेंटची परमिशन ठेवता येते. 10 दिवसपर्यंत आपण त्याला न सांगता की त्याच्यावरती कुठल्या प्रकारचे चार्जेस आहेत, कुठले गुन्हे केलेत, कुठले कलमं लावलेत, हे आपण त्यांना ठेवू शकतो. पण त्यानंतर आपल्याला काय करावं लागते, आपल्याला त्यांना सांगावं लागतं, ज्या व्यक्तीला आपण डिटेन केलं आहे त्याला. ओके, त्यानंतर आपण अपीलविषयी बघूया. तर अपील कुठे करता येते, तर तुम्हाला जर डिटेन केलं गेलं तर तुम्ही हायकोर्ट ॲडवायझरी बोर्डकडे, हायकोर्ट ॲडवायझरी बोर्डकडे आपण काय करू आपण म्हणजे कोण, ज्याला डिटेन केलं गेले तो अपील करू शकतो. ठीक आहे, परंतु तो तिथे स्वतःचा लॉयर नेऊ शकत नाही. लॉयर नेता येत नाही, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, लॉयर तिथे अलाव नसतो. कोणासमोर अपील करता येते, हायकोर्ट ॲडवायझरी बोर्डसमोर, परंतु तिथे लॉयर अलाव नसतो. ओके, आता प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हा जो तत्व आहे किंवा हा जो कन्सेप्ट आहे, हा कुठून आला होता, तर सर्वात पहिले बंगाल रेग्युलेशन 3 ऑफ 1818 याच्यामध्ये हा प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनसारखा एक तत्व किंवा एक बेसिक फीचर आपल्याला दिसलं होतं करणं, की जिथे गव्हर्नमेंट कुठल्याही व्यक्तीला डिरेक्टली अरेस्ट करू शकते जर त्यांना वाटते की हा व्यक्ती पब्लिक ऑर्डरशी खेळतो आहे करणं. त्यानंतर सेम कन्सेप्ट आपल्याला बघायला भेटलं कुठे, तर रॉलेट ॲक्ट 1919मध्ये. तिथे पण आपण बघितलं होतं ना की कुठल्याही व्यक्तीला कारण न सांगता अरेस्ट करता येऊ शकत होता. ओके, आणि आपण बघितलं होतं की रॉलेट ॲक्ट जो होता त्याचाच कालांतराने काय झालं होतं, तर जलियांवाला बाग हत्याकांड झाला होता. सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल तर यांना अरेस्ट केलं होतं कारण न सांगता. ओके, आता आपण बघितलं की हायकोर्ट ॲडवायझरी बोर्ड असतो ज्याच्याकडे आपल्याला अपील करता येते. तर हायकोर्ट ॲडवायझरी बोर्ड याचं कंपोजिशन आपण थोडंसं बघून घेऊ. ओके, तर लक्षात घ्या, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांना जेव्हा वाटेल ते काय करू शकतात, तर ते हे ॲडवायझरी बोर्ड बनवू शकतात. ॲडवायझरी बोर्डमध्ये किती पर्सन्स असतील किंवा किती मेंबर असतील, 3 मेंबर असतील. आणि हे 3 मेंबरसाठी क्वालिफिकेशन काय आहेत, तर हे तिन्ही मेंबर जे आहेत ते हायकोर्टचे जज होण्याचे लायकीचे असायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्यांची जे काय म्हणू आता क्वालिफिकेशन जे आहेत, ओके, क्वालिफिकेशन जे आहे ते काय असलं पाहिजे, ते की ते जज ऑफ हायकोर्ट बनणं योग्य असलं पाहिजे करणं. त्यांची अपॉइंटमेंट कोण करतं, तर त्यांची अपॉइंटमेंट आपली अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट करते. म्हणजे काय की सेंट्रल गव्हर्नमेंटने जर ॲडवायझरी बोर्ड बनवलं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट करेल. स्टेट गव्हर्नमेंटने जर ॲडवायझरी बोर्ड बनवलं असेल तर त्यांची जे नेमणूक आहे ते स्टेट गव्हर्नमेंट करणार. ओके, आणि जी गव्हर्नमेंट आहे ते डिसाईड करते की या तिघांपैकी कोण एक जे आहे ते चेअरमॅन म्हणून तिथे बसणार करणं. समजा युनियन टेरिटरीचे एखादा जज असेल तर युनियन टेरिटरी ज्या स्टेटच्या अंतर्गत येते, ज्या स्टेट हायकोर्टच्या अंतर्गत येते, मग तिकडचे ते स्टेटचे जे ऑथॉरिटी असतात ते डिसाईड करतात की बाबा आपल्याला यांना चेअरपर्सन बनवायचं आहे की नाही करणं. ओके, काय बघितलं आपण, तर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघांकडे ऑथॉरिटी आहे की ते ॲडवायझरी बोर्ड बनवू शकतात. जास्तीत जास्त 3 मेंबर असतील. 3 मेंबरची पात्रता काय असली पाहिजे, तर ते हायकोर्टचे जज होण्या याचे पात्रताचे असले पाहिजे करणं. त्यांना अपॉइंटमेंट कोण करणार, तर त्यांना स्टेट गव्हर्नमेंट अपॉइंट करते किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट ज्यांनी ॲडवायझरी बोर्ड बनवला आहे ते त्यांना अपॉइंटमेंट करणार. ओके, त्यापैकीच एकाला काय करणार, तर एकाला चेअरपर्सन बनवणार. कोण ठरवते ते सुद्धा ती गव्हर्नमेंटच ठरवते. ओके, आणि जर युनियन टेरिटरीमध्ये जर ॲडवायझरी बोर्ड बनला असेल करणं, तर ते कन्सर्न हायकोर्ट जे असतात, जे युनियन टेरिटरी बघत असतात, मग तिकडचे जे जज असतात ते ठरवतात. म्हणजे त्यांना आपण चेअरमन बनवू शकतो करणं, किंवा त्यांना चेअरमन बनवायचं का नाही ते आपल्याला गव्हर्नमेंट ठरवू शकते ते. ठीक आहे, ओके, तर लक्षात ठेवा की युनियन टेरिटरीमध्ये जर ॲडवायझरी बोर्ड बनवायचे असेल, आपण स्टेट बघितला, सेंटर बघितला आणि युनियन टेरिटरी बघितली. ठीक आहे, तर युनियन टेरिटरीमध्ये जर एखादा ॲडवायझरी बोर्ड बनवायची असेल तर युनियन टेरिटरीमध्ये म्हणजे युनियन टेरिटरी जे हायकोर्टचं अंतर्गत येते, त्या हायकोर्टचं ते हायकोर्ट जे आहे, ओके, ते ज्या स्टेटचं अंतर्गत येतं त्या स्टेटला आपल्याला परमिशन घ्यावी लागेल. म्हणजे तो स्टेट शेवटी येऊन बनवणार. ओके, त्या युनियन टेरिटरीसाठी काय, तर ॲडवायझरी बोर्ड. लक्षात ठेवा, युनियन टेरिटरी आधी तर बघितलं जातं कुठल्या हायकोर्टच्या अंतर्गत येते, तो हायकोर्ट कुठल्या स्टेटचा अंतर्गत येतो आणि त्या स्टेटमध्ये जे काही ऑथॉरिटी असेल ते बनवणार काय, ॲडवायझरी बोर्ड. ओके, त्यानंतर आता आपण ॲडवायझरी बोर्डला रेफरन्सविषयी बघून घेऊ. आता लक्षात घ्या की एखाद्या व्यक्तीला जर अरेस्ट केलं असेल तर त्याच्यासाठी ॲडवायझरी बोर्ड बनवावं लागेल आणि 3 वीकच्या आतमध्ये त्या व्यक्तीला या ॲडवायझरी बोर्डसमोर उभा करावा लागेल. लक्षात ठेवा, तो स्वतःचा वकील घेऊ जाऊ शकत नाही. ठीक आहे, जे आहे ते त्याला स्वतःला रिप्रेझेंट करावं लागेल. ओके, त्याला रिप्रेझेंटेशन देता येत नाही NSAच्या अंतर्गत. आणि 3 वीकच्या आतमध्ये त्याला ॲडवायझरी बोर्डसमोर उभा करावा लागेल त्या व्यक्तीला ज्याच्यावरती NSA लावलं आहे. आता काही कन्सर्न आहेत, कन्सर्न काय काय बघून घेऊ आपण.
तर आपल्या संविधानामध्ये काय सांगितलं गेलं आहे किंवा आपण जे IPC वगैरे बनवला, IPC बनवला, CRPC बनवला, तर त्याच्यामध्ये काही प्रोव्हिजन्स आहेत. प्रोव्हिजन काय आहेत की प्रत्येक व्यक्ती जे आहे त्याला ग्राउंड ऑफ अरेस्ट, म्हणजे त्याला कुठल्या कारणाने अरेस्ट करण्यात आलेलं आहे ते त्याला इन्फॉर्म करणे गरजेचं आहे. पण आपण जसं बघितलं की 10 दिवसपर्यंत आपण त्याला इन्फॉर्म न करतासुद्धा ठेवू शकतो. तर हे त्याचा फंडामेंटल राईटचा अगेन्स्ट आहे. ओके, आपण बघितलं होतं ना की राईट टू डिटेन्शन. ठीक आहे, राईट टू डिटेन्शन बघितलं होतं आर्टिकल 22मध्ये. मग त्याचा हा अगेन्स्ट आहे करणं. तसं CRPCचा सेक्शन 50 आहे. तर CRPCचा सेक्शन 50 काय सांगतो की तुम्हाला ज्यांना अरेस्ट केलं गेलं आहे त्यांना त्यांचे कारण सांगणे गरजेचं आहे आणि त्यांच्याकडे राईट टू बेलसुद्धा आहे की ते बेलसुद्धा मागू शकतात. परंतु याचा अंतर्गत आपण काय बघितलं तर 12 महिने डायरेक्टमध्ये. ठीक आहे, बेल वगैरे काही नसते, सगळी मोहमाय आहे बेल वगैरे. ओके, तसंच सेक्शन 56 आणि 76 जे आहे CRPCचा ते काय सांगतो की एखाद्या व्यक्तीला तुम्ही 24 तासापेक्षा जास्त हे अरेस्ट करून ठेवू शकत नाही. त्याला तुम्हाला 24 तासाचा आतमध्ये हा कोर्टच्या समोर प्रस्तुत करणे महत्त्वाचे आहे, म्हणजे इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला करायलाच लागेल. जर तुम्ही 24 तासाच्या आतमध्ये त्या व्यक्तीला कोर्टासमोर प्रेझेंट नाही केला, उपस्थित नाही केला, तर त्या व्यक्तीला तुम्हाला सोडायला लागतो करणं. इथे असं काहीच नाही. ओके, तसंच आपण बघितलं की आर्टिकल 22(1) याच्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे की पर्सन जे आहे म्हणजे एखादा जे व्यक्ती आहे त्याला तुम्ही डिटेन करू शकत नाही करणं. ओके, आणि त्याला जर डिटेन केलं तर त्याला लीगल प्रॅक्टिशनर वगैरे द्यावं लागतो. इथे असं काही नाही. लीगल प्रॅक्टिशनर म्हणजे एखादा त्याचं साईडने वकील वगैरे द्यावं लागतो करणं जे त्याला डिफेंड करेन. ठीक आहे, पण इथे असं काही नाही आहे. तसंच ओके, तर आपण बघितले कुठले कुठले राईट्स आहेत जे एक NSA लागलेल्या व्यक्तीला नाही भेटत करणं. तसंच लक्षात घ्या की NSA ज्याच्यावरती लावलं गेलं आहे त्याला 5 दिवसापर्यंत तुम्ही डार्कमध्ये ठेवू शकतात. ठीक आहे, डार्क म्हणजे अंधार कोठडी आपण म्हणतो ना, त्याला 5 दिवसापर्यंत. त्यानंतर 10 दिवसापर्यंत आपण त्यांना कारण ना सांगू शकता. ओके, कारण सांगितलं तरी काही कारण जे आहेत ते गव्हर्नमेंट सांगू शकते, बाबा पब्लिक ऑर्डरसाठी ते महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही त्या व्यक्तीला हे इन्फॉर्म करू शकत नाही करणं. ठीक आहे, म्हणजे काहीही करू शकते गव्हर्नमेंट या कायद्याच्या अंतर्गत, एवढं लक्षात ठेवा. तसंच अजून महत्त्वाचं काय होतं, तर त्याला लीगल प्रॅक्टिशनर वगैरे सुद्धा देता येत नाही NSA अंतर्गत. ओके, तर नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट आपण पूर्ण बघितलं आहे, याचे नोट्स करून घ्या, खूप जास्त महत्त्वाचं आहे नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट. ओके, त्यानंतर कुठे गेलं. ओके, पुढची जी न्यूज आहे ती आहे कुणाल कामरा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. तर कुणाल कामराने एक ट्विट केला होता. त्या ट्विटच्या अगेन्स्टमध्ये त्यांच्या विरोधात काय झालं आहे तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लागलं आहे. तर आपण थोडासा कंटेम्प्ट ऑफ कोर्टविषयी बघून घेऊया. ठीक आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जो आहे तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971 याच्यानुसार लावता येतो. कुठला कायदा आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971. हे जे कंटेम्प्ट आहे त्याचे 2 प्रकार आहे, एक आहे सिव्हिल कंटेम्प्ट, दुसरं आहे क्रिमिनल कंटेम्प्ट. सिव्हिल कंटेम्प्ट म्हणजे काय तर एखादा जजमेंट दिलं आहे, एखादी डिक्री दिली आहे, एखादं डिरेक्शन दिलं आहे किंवा गायडन्स दिलं आहे किंवा ऑर्डर दिलं आहे किंवा रिट इश्यू केली आहे तर त्याला फॉलो नाही करणे. ठीक आहे, हे जे गायडन्स आहेत आपले सुप्रीम कोर्टचे त्याला जर आपण फॉलो नाही केला, त्याचा जजमेंट झाला, ऑर्डर झाला, त्याची रीट झाली किंवा त्याने एखादं डिरेक्शन दिलं की असं असं तुम्हाला काम करायचं आहे, ते जर आपण फॉलो नाही केला तर ते सिव्हिल कंटेम्प्टमध्ये मोडतो. ओके, आता मग क्रिमिनल कंटेम्प्टमध्ये काय काय येते तर आपण काय केलं, आपण आपल्या जे सुप्रीम कोर्ट आहे त्याच्या विरोधात काही लिहिलं, त्याच्या विरोधात काही बोललो, काही साईन दाखवले. ओके, जे काही विजिबल रिप्रेझेंटेशन्स आहेत म्हणजे जे लोकांना पण दर्शवतो की बाबा याच्यामुळे सुप्रीम कोर्टचे जे आहे त्याची जे स्टेटस आहे तो कमी होतो आहे करणं. तर असे जर आपण एखादं ॲक्ट केला तर त्याला काय म्हटलं येईल, त्याला क्रिमिनल कंटेम्प्ट म्हणता येईल. म्हणजे एखाद्याचं जजमेंट दिलं आहे आपलं सुप्रीम कोर्टने तर त्याला आपण डिसओबे करतो करणं. डिसओबे म्हणजे काय तर त्याच्या विरोधात लिहितो वगैरे. ठीक आहे, फॉलो न करणे तर तो झाला सिव्हिल कंटेम्प्ट. म्हणून तू त्याच्या विरोधात लिहिणे, त्याच्या विरोधात बोलणे, ठीक आहे, किंवा त्याच्या विरोधात काहीतरी साईन वगैरे दाखवणे तर ते काय झालं, ते क्रिमिनल कंटेम्प्ट झाला. ओके, त्याला आपण स्कॅन्डलायझेशनसुद्धा म्हणतो. स्कॅन्डलायझेशन म्हणजे काय तर जी कोर्टची ऑथॉरिटी आहे त्याला आपण कमी करून दाखवतो. ओके, तसंच झालं प्रिज्युडाईस. प्रिज्युडाईस म्हणजे काय, आपण ठरवतो. ओके, आपणच जज बनून जातो सुप्रीम कोर्टचे की बाबा तिथे चाललं आहे ते नाही, आमची प्रोसिडिंग ऐका तुम्ही की आम्ही काय म्हणतो करणं. ओके, त्यानंतर जे काही तिथे कोर्टची प्रोसिडिंग्स वगैरे चालले त्याच्यामध्ये आपण इंटरफेअर करतो तर हे सर्वसुद्धा कशामध्ये येतं, ते सर्वसुद्धा क्रिमिनल कंटेम्प्टमध्ये येतो. ओके, आता जो आपला ॲक्ट आहे काय, कुठला ॲक्ट तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971. कुठला ॲक्ट आहे, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971. त्याचा जो सेक्शन 14 आहे
त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे की कंटेम्प्ट झालं असेल कोर्टचा तर त्याच्यासाठी प्रोसिजर कशी असेल, कशाप्रकारे आपल्याला एखाद्या व्यक्तीला तिथे चार्ज करता येईल करणं. तसंच सेक्शन 1 सबसेक्शन 1 ऑफ दी सेक्शन 15, ठीक आहे, सेक्शन 15चा जो सबसेक्शन 1 आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलं आहे की सुप्रीम कोर्ट जी आहे ती सुमोटो कग्निशन्स घेऊ शकते. काय सांगितलं गेलं आहे की सुप्रीम कोर्ट आहे ते सुमोटो ॲक्शन घेऊ शकते. सुप्रीम कोर्ट तसेच हायकोर्ट, ठीक आहे, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट काय करू शकते तर सुमोटो कग्निशन्स घेऊ शकते. आता सुमोटो म्हणजे काय की सुप्रीम कोर्टचे जे जजेस आहेत त्यांना वाटलं की बाबा एखाद्या व्यक्तीने आपली अवमानना केली आहे किंवा सुप्रीम कोर्टची अवमानना केली आहे तर ते काय करू शकतात, ते डिरेक्टली त्याच्यावरती केस फाईल करू शकतात. परंतु आता सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट प्रत्येक जागेवरती लक्ष ठेवून असत नाही ना, तर एक सामान्य व्यक्ती त्याला जरी वाटलं आहे की हा समोरच्या व्यक्तीने काय केलं आहे तर त्यांनी जे सुप्रीम कोर्ट आहे त्याची अवमानना केली आहे, ठीक आहे, तर हा सामान्य व्यक्ती काय करणार, तो सामान्य व्यक्ती ॲडव्होकेट जनरलकडे जाणार, ठीक आहे, स्टेटमध्ये ॲडव्होकेट जनरलकडे. आणि जर सेंटरमध्ये केस फाईल करायचं असेल तर कुठे जाणार तो, तर तो ॲटर्नी जनरलकडे जाणार आणि त्याच्याकडनं परमिशन मागणार की बाबा हा असा एक व्यक्ती आहे, त्यांनी काय केलं आहे, त्यांनी कोर्टची अवमानना केली आहे, तर तुम्ही त्याच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट फाईल करण्यासाठी आम्हाला परमिशन द्या. आम्हाला म्हणजे कोण, मला परमिशन द्या, ठीक आहे. आणि मग मी हे सर्व जे प्रकरण आहे ते कोर्टासमोर नेणार आणि तिथे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट फाईल होणार. ओके, लक्षात ठेवा. मी काय बोललो की एखादा व्यक्ती समजा ए आहे आणि एक व्यक्ती बी आहे. ओके, सुप्रीम कोर्टला वाटलं किंवा हायकोर्टला वाटलं की बाबा हा जो बी व्यक्ती आहे त्यांनी काय केलं की त्यांनी आपली अवमानना केली, ठीक आहे, तर सुप्रीम कोर्ट डिरेक्टली सुमोटो घेऊ शकतो. सुमोटो म्हणजे काय, स्वतःच तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट या बी व्यक्तीचा अगेन्स्टमध्ये लावतो, ठीक आहे. परंतु बी व्यक्तीने काही ट्विट केलं किंवा काही सांगितलं आणि ते सुप्रीम कोर्टच्या नजरेत किंवा हायकोर्टच्या नजरेत नाही आलं, परंतु हा जो ए व्यक्ती होता त्याला वाटलं की बाबा हा बीने जो ट्विट केला आहे त्याच्यामुळे काय होतं, तर त्याच्यामुळे जे आपली सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट आहे किंवा आपली जी न्यायपालिका आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं आहे, ठीक आहे, त्याचा कंटेम्प्ट होतो आहे, म्हणजे त्याची जे आबरू आहे त्याला त्यांनी खाली केली आहे करणं. ओके, मग हा ए काय करणार, हा हे डायरेक्टली असं नाही सांगणार बाबा तुम्ही याच्या विरोधात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लावा. ए जाणार कोणाकडे, तर ए जाणार आपला अटॉर्नी जनरलकडे केंद्रामध्ये किंवा मग ॲडव्होकेट जनरलकडे स्टेटमध्ये, ठीक आहे, आणि यांची परमिशन घेणार की बाबा हा बी जो व्यक्ती आहे त्यांनी काय केलं, त्यांनी अशी अशी ट्विट केली आहे आणि त्यामुळे हा कोर्टची अवमानना झाली आहे करणं, मग तुम्ही बीच्या विरोधात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लावण्यासाठी परमिशन द्या. आता हा ए अटॉर्नी जनरल किंवा ॲडव्होकेट जनरलकडे का गेला, ए डिरेक्टली सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टकडे जाऊ शकला असता, परंतु त्याच्याने काय झालं असतं, तर त्याच्याने सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टवरती बर्डन झालं असतं, ठीक आहे. आता आधीच ज्युडिशरी आपली एवढी जास्त तणावामध्ये असते, त्यात अजून असे जर केस जात गेले, कारण रोजचे लोक असे फाईल करत राहतात, प्रत्येकाला कोणाला फेमससुद्धा व्हायचे असेल तर सुद्धा फाईल करतो. म्हणून सुप्रीम कोर्ट हायकोर्टने काय केलं की एखाद्या व्यक्तीच्या विरोधात दुसऱ्या व्यक्तीला जर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लावायची असेल तर त्यांनी आधी ॲडव्होकेट जनरल आणि अटॉर्नी जनरलची परमिशन घ्यायची, तू डिरेक्टली आमच्याकडे यायचं नाही, ठीक आहे. म्हणून ए काय करतो, हे अटॉर्नी जनरल किंवा ॲडव्होकेट जनरलची परमिशन घेतो. जर या व्यक्तींनी परमिशन दिली तर बीच्या अगेन्स्टमध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट फाईल करता येते. आता एवढ्या डिटेलमध्ये आपण काय डिस्कस केला, कारण कुणाल कामराच्या केसमध्ये तोच झाला आहे. काय झालं आहे, तर कुणाल कामरानी जो ट्विट केला होता सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्टने डायरेक्ट आक्षेप नाही घेतला आहे त्याच्यावरती, परंतु एखादा व्यक्ती होता, आता व्यक्तीचं नाव महत्त्वाचं नाही आपल्यासाठी, त्या व्यक्तीने आक्षेप घेतला आणि त्यांनी काय केलं, तर के वेणुगोपाल जे आपले अटॉर्नी जनरल आहे त्यांच्याकडनं परमिशन विचारली की बाबा कुणाल कामराने असं असं ट्विट केलं आहे तर त्याच्या विरोधात आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लावला पाहिजे. आणि अटॉर्नी जनरल त्याला परवानगीसुद्धा दिली आणि तो केस सुप्रीम कोर्टमध्ये फाईल झाला. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा पण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट लावतात ना, तुम्हाला पुरावे देणे गरजेचे असतात, ठीक आहे, पुरावे देणे हे गरजेचे असतात. ओके, आणि त्यानंतर जर कंटेम्प्ट ऑफ कोर्टमध्ये तुम्हाला जर म्हणजे त्यांना वाटलं की बाबा खरंच यांनी हे सुप्रीम कोर्टची अवमानना केली आहे करणं, तर त्यांना जास्तीत जास्त 6 महिन्यापर्यंत, ठीक आहे, हे सजा होऊ शकते, इम्प्रिझनमेंट म्हणजे जेल होऊ शकते आणि 2,000 रुपयेपर्यंतचा फाईन लागू शकतो किंवा दोन्हीही हे सजा होऊ शकतात करणं, ठीक आहे. तर हे आपण बघितलं कशाविषयी, कंटेम्प्ट ऑफ कोर्टविषयी, ठीक आहे. लक्षात ठेवा, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971चे सेक्शन 14 आणि सेक्शन 15, ठीक आहे, सेक्शन 14 आणि सेक्शन 15 याच्यामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे लिहिलं गेलं आहे करणं आणि त्याचे विषय दिले गेले की कुठल्या कुठल्या विषयावरती जर एखाद्या व्यक्तीने हात लावलं तर त्याच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हा करता येतो करणं. आणि त्याच्या सबसेक्शन 1मध्ये काय लिहिलं गेलं आहे, तर आपण जे आता प्रोसिजर अख्खी एक्सप्लेन केली ते, ठीक आहे, एक तर सुमोटो घेऊ शकतात किंवा मग ॲडव्होकेट जनरल किंवा अटॉर्नी जनरलकडे जाता येते. सेक्शन 14 सेक्शन 15 कंटेम्प्ट ऑफ कोर्टशी रिलेटेड आहे. ओके, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट 1971. चला, तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झाला. इथे काय आहे,
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन कोरोनाबाधित. ओके. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना कोरोना झाल्याचे राष्ट्राध्यक्ष भवन एलिसी पॅलेस, ठीक आहे, तर लक्षात ठेवा फ्रान्सचा जो राष्ट्राध्यक्ष भवन आहे त्याचं नाव काय आहे, एलिसी पॅलेस. ओके. आणि सध्याचे त्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे तर इमॅन्युएल मॅक्रॉन. ओके. तर एलिसी पॅलेसने ते जाहीर केलं आहे करणं. फक्त एलिसी पॅलेस लक्षात ठेवण्यासाठी एवढं हायलाईट केलं गेलं होतं. खूप महत्त्वाच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे जसं आहे तसं मी वाचून घेतो पटापट, महत्त्वाचं आहे. ओके. तर रिओ दी जानेरिओ येथे 2012 साली संपन्न झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेनंतर सप्टेंबर 2015मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत 193 राष्ट्रांनी एकूण 17 उद्दिष्टे असणारा 2030 सालासाठीचा शाश्वत विकास एजेंडा स्वीकारला. ही उद्दिष्टे व त्याअंतर्गत असणारी 169 छोटी लक्ष्ये सदस्य राष्ट्रांनी 2016 ते 2030 या कालावधीत साध्य करायची आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या 70 वर्षाच्या कार्यकाळात सर्वात जास्त देशांनी मान्यता दिलेला हा एजेंडा आहे. या उद्दिष्टांची 3 प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सर्वात आधी तर लक्षात घ्या 2016 ते 2030पर्यंत आपल्याला हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे त्यांना कंप्लीट करायचं आहे. ओके. 2012 साली जी वसुंधरा शिखर म्हणजे अर्थ समिट झाली होती त्याच्यामध्ये आपण हे ठराव मांडला होता करणं. ओके. आणि 2015चा युनायटेड नेशनचा म्हणजे संयुक्त राष्ट्रांचा आमसभेत 193 देशांनी 17 उद्दिष्टे असणारा 2030 सालचा शाश्वत विकास एजेंडा स्वीकारला. मांडला कधी गेला होता 2012 साली, ते स्वीकारलं कधी गेलं 2015 साली. किती उद्दिष्टे आहेत, 17 उद्दिष्टे आहेत आणि 193 देशांनी त्याच्यावरती स्वाक्षऱ्या केल्यात. त्याच्या अंतर्गत 169 हे छोटी उद्दिष्टेसुद्धा आहेत आणि आपल्याला ते 2016 ते 2030 या कालखंडामध्ये त्यांना अचीव करायचं आहे. ओके. आता वैशिष्ट्य कुठले कुठले आहे ते बघून घेऊ आपण. युनिव्हर्सल ही उद्दिष्टे वैश्विक आहेत, म्हणजे जगातील विकसित, विकसनशील, अविकसित असं सर्वच राष्ट्रांना, समूहांना, संघटनांना ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वैयक्तिक आणि संघटित प्रयत्न करायचे आहेत. इंटिग्रेशन ही 17 उद्दिष्टे दिसायला वेगवेगळी असली तरी एकमेकांशी जोडलेली आहेत. त्यांच्यात समन्वय आहे, ती एकमेकांपासून वेगळी ठेवून साध्य करता येणार नाही. ट्रान्सफॉर्मेशन ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्या सध्याच्या जीवनशैलीत, राहणीमानात आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. थोडक्यात उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा अतिशय जपून वापर करायचे आहे. आता उद्दिष्टे पाहू. उद्दिष्टे 1 ते 6 संपूर्ण जगात विशेषतः दारिद्र्य, खितपत पडलेल्या आणि समाजात मान्य नसणाऱ्या मानवी समूहांचा सामाजिक व आर्थिक विकास करता यावा यासाठी 2030पर्यंत गरिबीच्या समस्येचा संपूर्ण नायनाट होईल. एकही व्यक्ती भुकले राहणार नाही. सर्वांना सुदृढ आरोग्य तसेच गुणवत्तापूर्ण आयुष्य जगता येईल. उत्तम शिक्षण मिळेल. लिंग भावावर आधारित विषमतेचा नायनाट होईल आणि सर्वांना शुद्ध पाणी मिळेल. वैयक्तिक स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होतील. अशा रीतीने सर्वच सदस्य राष्ट्रांनी व्यवस्था निर्माण करणे अपेक्षित आहे. उद्दिष्ट क्रमांक 7 ते 15 समृद्धीसाठी स्वच्छ ऊर्जेचा शाश्वत पुरवठा, आर्थिक विकासाच्या जोडीला सर्वांना सन्मानजनक कामं मिळणे, उद्योगामध्ये शाश्वत तत्त्वांचा वापर करून समृद्धी आणणे, सामाजिक व आर्थिक विषमता दूर करणे, उपभोग्य वस्तूंचा खरेदीचा अतिरेक टाळणे, शहरातील व्यवस्था शाश्वत बनवण्यासाठी विशेष लक्ष देणे, याबरोबर हवामान बदलाचे परिणाम कमी करणे, जीवनावरील व पाण्यातील जीवसृष्टीचे संरक्षण करणे. उद्दिष्ट क्रमांक 16 व 17 शांतता, न्याय व त्यासाठी गरजेच्या संस्थात्मक रचना, वैज्ञानिक माहिती व तंत्रज्ञानाच्या आदानप्रदानासाठी, आर्थिक मदतीच्या सतत पुरवठ्यासाठी, व्यापारामधील विकसनशील देशांचा वाटा वाढवण्यासाठी भागीदारी निर्माण करणे अपेक्षित आहे. हे प्रति एक जे उद्दिष्ट आहे ते खूप 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 जास्त महत्त्वाचं आहे. मग याचे नोट्स तयार करून घ्या. ठीक आहे. ओके. पुढे जाऊया, बघूया अजून काही न्यूज आहे. विस्कटलेल्या संसाराची घडी जुळली. लोक अदालतीतील 18 दाम्पत्यातील वाद मिटला. आपल्याला इथे माहिती कशाबद्दल घ्यायची, आपल्याला इथे माहिती घ्यायची लोक अदालतबद्दल. ठीक आहे. लक्षात घ्या, लोक अदालतला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो तर पीपल्स कोर्ट. ठीक आहे. लोकांची अदालत, पीपल्स कोर्ट. हे एक गांधीयन प्रिन्सिपल म्हणजे गांधीजीचे जे तत्त्व आहे त्याच्यावरती आधारभूत आहे ही सिस्टम. ओके. त्यानंतर जी लोक अदालत आहे ती पहिल्यांदा अस्तित्वात कुठे आली होती तर त्याचं पहिलं एक्झाम्पल आपल्याला गुजरातमध्ये बघायला भेटतं 1982 साली. ठीक आहे. पहिली लोक अदालत जी आहे ते गुजरातमध्ये 1982 साली ही अस्तित्वात आली. कालांतराने आपण काय केलं तर ही जे
लोक अदालत आहे त्यांना स्टॅच्युटरी स्टेटस देण्यासाठी, स्टॅच्युटरी म्हणजे काय तर कायद्याच्या अंतर्गत बनलेली सभा, ठीक आहे. तर ते स्टेटस देण्यासाठी आपण काय केलं, तर आपण लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ॲक्ट 1987 हा पास केला. ओके. आणि या ॲक्टचा अंतर्गत आपण काय बनवलं, तर आपण लोक अदालत बनवली. ओके. आता लोक अदालत ऑर्गनायझेशन जे आहे त्याचं कंपोजिशन कसं असलं पाहिजे त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया. सर्वात पहिले कुठली अशी ऑथॉरिटीज आहेत जे लोक अदालत बनवू शकतात, ठीक आहे. तर स्टेट किंवा डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट किंवा तालुका लीगल सर्व्हिस कमिटी हे लोक अदालत या प्रस्थापित करू शकतात. कोण कोण? स्टेट किंवा डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी और सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट किंवा तालुका लीगल सर्व्हिस कमिटी हे आपली लोक अदालत जी आहे त्यांना प्रस्थापित करू शकतात. लोक अदालतमध्ये कुठले व्यक्ती असतात, तर लोक अदालतमध्ये रिटायर ज्युडिशियल ऑफिसर्स असतात. कोण असतात? रिटायर ज्युडिशियल ऑफिसर्स. तसेच त्याच्यामध्ये सोशल वर्कर आणि लॉयर्स या लोकांचा समावेश असतो. ओके. परंतु जे ज्युडिशियल ऑफिसर्स असतात ते चेअरमॅन म्हणून काम करतात. ज्युडिशियल ऑफिसर काय म्हणून काम करतात, तर ते चेअरमॅन म्हणून काम करतात. ओके. त्यानंतर नालसा जो आहे, नालसा काय करतो, तर नालसाचा अंतर्गत हे लोक अदालत येतात, ठीक आहे. हे लक्षात ठेवा. सेंट्रल लेवलवरती काय आपण बघितलं, तर नालसा जे आहे नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी आणि जे अदर लीगल सर्व्हिस ऑथॉरिटीज आहेत ते हा लोक अदालत कंडक्ट करतात. नॅशनल लेवलवरती नालसा बघतो, ठीक आहे. नालसा कधी अस्तित्वात आलं होतं, तर नालसा 1987 साली अस्तित्वात आलं होतं. म्हणजे लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ॲक्ट. ओके. लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ॲक्ट जे आहे हे 1987 साली अस्तित्वात आला होता. आणि त्याच्या अंतर्गत आपण काय बनवलं, तर या ॲक्टच्या अंतर्गत आपण नालसा बनवला. आणि नालसा ही जी बॉडी आहे ती 9 नोव्हेंबर 1995 रोजी अस्तित्वात आली होती, ठीक आहे. कधी अस्तित्वात आली होती? 9 नोव्हेंबर 1995 रोजी. कुठल्या कायद्याअंतर्गत? तर लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ॲक्ट 1987. याचं काम काय आहे, आता बघा, नॅशनल लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी नावातच आहे. म्हणजे काय, तर नॅशनल लेवलला एक युनिफॉर्म नेटवर्क प्रोव्हाइड करणे. कशासाठी? तर लीगल सर्व्हिसेससाठी. कायद्याशी रिलेटेड जे काही सर्व्हिसेस आहेत त्याच्यासाठी एक युनिफॉर्म नेटवर्क प्रोव्हाइड करायचं, ठीक आहे. हे काम आहे कोणाचं? नालसाचं. आता आपण ज्युरिस्डिक्शनविषयी थोडीशी माहिती घेऊ. जे कुठलेही केसेस आहेत जे एखाद्या कोर्टच्या समोर आहेत परंतु पेंडिंग आहे, ओके, कोर्टसमोर जे काही केसेस पेंडिंग आहेत त्यांना लोक अदालतच्या माध्यमातून सोडवता येते. तसे इतर जे केसेस आहेत जे कुठलाही कोर्टचा जे ज्युरिस्डिक्शन आहे त्यांची जी सीमा आहे त्याचा अंतर्गत येत असेल परंतु ते कोर्टच्या समोर अजून प्रेझेंट नाही झालेत, ठीक आहे, फाईल केलेत पण ते अजून प्रेझेंट नाही झाले कोर्टासमोर, तर असे केससुद्धा लोक अदालतच्या माध्यमातून आपण सोडवू शकतो, ठीक आहे. पेंडिंग केसेस लक्षात ठेवा. आणि जे केसेस अजूनपर्यंत कोर्टाच्या समोर गेलेले नाही आहे असे केसेस आपण हे लोक अदालतच्या माध्यमातून सोडवता येतात, ठीक आहे. दुसरं, आता लोक अदालत जी आहे त्या समोर अजून कुठले कुठले केस येऊ शकतात ते आपण बघू. एखादा समजा पार्टी म्हणजे डिस्प्यूट झाला आहे, ठीक आहे. डिस्प्यूटमध्ये 2 पार्टी असतात, तर त्या 2 पार्टी जर ॲग्री झाले की बाबा आपण हे लोक अदालतच्या माध्यमातून आपला केस आपण सॉल्व करू शकतो, आपले जे डिस्प्यूट आहे त्याला आपण सेटल करू शकतो, तर तसे केस जे आहेत ते लोक अदालतसमोर नेता येतात, ठीक आहे. दोन्ही पार्टीने ॲग्री केलं पाहिजे. परंतु आता लक्षात घ्या, दोघांपैकी एखादी पार्टी ॲग्री झाली आणि कोर्टाला वाटलं की हो हा जो केस आहे तो लोक अदालतच्या माध्यमातून सोडवता येईल, तर कोर्टसुद्धा रेफर करते की बाबा तुम्ही लोक अदालतकडे जा, कारण आमच्याकडे आधीच खूप जास्त मॅटर्स पडलेले आहेत करणं. तसंच मॅट्रिमोनियल म्हणजे लग्नासंबंधी जे काही विवाद वगैरे असतात, फॅमिली डिस्प्यूट झाले, क्रिमिनल केसेस झाले, त्यानंतर लँड ॲक्विजिशन केसेस झाले म्हणजे जमीन विवाद वगैरे झाला, लेबर डिस्प्यूट झाला, वर्कमॅन कम्पेन्सेशन केसेस झाले, बँक रिकव्हरी केसेस झाले, हे सर्व केसेससुद्धा आहेत जे लोक अदालतच्या माध्यमातून सोडवता येतात, ठीक आहे. त्यानंतर आता ओके, जे काही नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्सेस असतात ना, नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्सेस असतात त्यांच्यामध्ये लोक अदालत हात घालत नाही, ओके. आता नॉन कंपाऊंडेबल म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला आहे, ठीक आहे, एका व्यक्तीने गुन्हा केला आहे परंतु तो गुन्हा एवढा म्हणजे काय म्हणतो त्याला, एवढा सिव्हिअर आहे की त्याच्यामध्ये त्याला बेल वगैरे देता येऊ शकत नाही करणं, ठीक आहे. तर असे जे मॅटर्स असतात त्यांना आपण कंपाऊंडेबल म्हणतो, ओके. तर असे जे केसेस आहेत ते काय करतात, ते आपले हे लोक अदालत समोर येत नाही. म्हणजे ज्याची सिव्हिरिटी कमी असते ना, जे एकदम गंभीर गुन्हे नाही आहेत, तर असे गुन्हे लोक अदालत समोर येतात, ठीक आहे. त्यानंतर आपण पॉवरविषयी बोलून घेऊ. थोडंसं एक करेक्शन करून घ्या. मी तुम्हाला जे आता सांगितलं होतं एक लक्षात घ्या, एक असतात कॉग्निझेबल अफेन्स, एक असतात कॉग्निझेबल अफेन्स आणि दुसरं असतात कंपाऊंडेबल अफेन्स,
ठीक आहे. कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये असं असते की पोलीस जे तुम्हाला अरेस्ट करायला येतं आहे त्यांना वॉरंटची गरज लागत नाही. ठीक आहे, त्यांना वॉरंटची गरज लागत नाही. हे महत्त्वाचं आहे. हे काय, हे झालं कॉग्निझेबल ऑफेन्स. दुसरं आहे आपलं कंपाऊंडेबल ऑफेन्स. कंपाऊंडेबल ऑफेन्स म्हणजे काय की जिथे कॉम्प्रोमाइज करता येतात. ठीक आहे, जिथे कॉम्प्रोमाइज करता येतात तर असे जे मॅटर्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, कंपाऊंडेबल ऑफेन्स म्हणतो. नॉन कंपाऊंडेबल मॅटर म्हणजे काय की जिथे कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. मग जिथे कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही तसे जे काही केसेस आहेत त्यांना आपण लोक अदालतसमोर आणता येणार नाही. ठीक आहे, एक करेक्शन करून घ्या, खूप जास्त महत्त्वाचं आहे. सर्वात आधी लक्षात घ्या, कॉग्निझेबल ऑफेन्स काय असते, जिथे वॉरंटची गरज लागत नाही अरेस्ट करण्यासाठी. कंपाऊंडेबल ऑफेन्स काय असतात की जिथे कॉम्प्रोमाइज होऊ शकते. ठीक आहे, तर जे कंपाऊंडेबल ऑफेन्स आहेत त्यांना आपण काय करतो, त्यांना आपण हे लोक अदालतसमोर आणू शकतो. ठीक आहे, नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्सला आपण लोक अदालतसमोर आणता येत नाही. ओके, तर हे आपण बघितलं लोक अदालतचे कंपाऊंडेबल आणि नॉन कंपाऊंडेबल ऑफेन्सविषयी. ठीक आहे, तसंच आपण आता पॉवरविषयी बघून घेऊ. तर लोक अदालतमध्ये जी काही म्हणजे जे काही प्रोसिजर फॉलो केली जाते, ठीक आहे, जी काही प्रोसिजर फॉलो केली जाते ते कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 जे आहे, काय बोललो मी, कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर 1908 जे आहे त्याचा अंतर्गत जी काही सिव्हिल कोर्टला जी प्रोसिजर सांगितली गेली आहे तर तशा प्रकारे हे लोक अदालतमधली प्रोसिजर्स आहे ते फॉलो होते. ओके, आणि जे काही डिसिजन लोक अदालत देते त्याला सिव्हिल कोर्टचे जे डिसिजन आहेत, सिव्हिल कोर्टने डिसिजन दिलं आहे तर त्या डिसिजनची जेवढी ताकद असते ना तेवढीच ताकद हे या लोक अदालतच्या डिसिजनमध्ये पण असते करणं. ठीक आहे, आणि लोक अदालतने जो एखादा डिसिजन दिला आणि तो दोन्ही पार्टीवरती काय असतो, तो बाइंडिंग असतो. ठीक आहे, दोन्ही पार्टीवरती तो बाइंडिंग असतो. असं नाही की मी नाही फॉलो करेन तर चालेल, नाही. एकदा जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं आहे की लोक अदालतने जी काही डिसिजन दिला तो आम्हाला ॲक्सेप्ट असेल, मग तुमच्यावरती तो बाइंडिंगसुद्धा असेल. ठीक आहे, हे महत्त्वाचं होतं, ते आपण बघितलं. अजून एक महत्त्वाचं काय, तर लोक अदालतने जी काही त्यांचे अवॉर्ड दिलेत म्हणजे जो काही डिसिजन दिला आहे त्याला तुम्ही कुठल्याही कोर्टमध्ये अपील करू शकत नाही. ठीक आहे, एकदा डिसिजन दिला तो फायनल आणि बाइंडिंग असणार आहे, हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, काय असणार आहे, तो फायनल आणि बाइंडिंग असणार आहे. ओके, आता याचे बेनिफिट्स काय काय आहे, तर इथे कोर्ट फी लागत नाही. ठीक आहे, काय म्हटलं मी, इथे कोर्ट फी लागत नाही. जर तुम्ही कोर्ट फी भरली असेल, आधी कोर्टमध्ये गेले नंतर तुम्ही लोक अदालतमध्ये आले तर कोर्टमध्ये जर फी भरली असेल तीसुद्धा तुम्हाला रिफंड केली जाईल. ठीक आहे, तसंच इथे जे काही प्रोसिडिंग्स असतात ते फ्लेक्झिबल असतात आणि फटाफट होतात. का बरं, कारण इथे काय, इथे तुम्ही डिरेक्टली ते जज जे बसलेले असतात त्यांच्याजवळ बातचीत करू शकतात करणं. ठीक आहे, म्हणजे एकदम अशी रिजिड प्रोसिजर फॉलो करायची नाही, काही गरज लागत नाही तिथे. मग इथे काय होतं, इथे फटाफट जे काही आहेत ते आपले जे केसेस आहेत ते सॉल्व होतात. ठीक आहे, इथे डिरेक्ट इंटरॅक्शन करता येतात जजेस जोडी, हे एक महत्त्वाचा पॉईंट आहे. काय आहे, इथे डिरेक्ट आपण इंटरॅक्शन करू शकतो. ओके, आणि आपण काय बोललो की याचे जे डिसिजन्स आहेत त्याला सिव्हिल कोर्टची जे अवॉर्ड असतात किंवा सिव्हिल कोर्टचा जो डिसिजन असतो तेवढी पॉवर आहे आणि ते नॉन आपले म्हणजे त्याच्या विरोधात तुम्ही अपील करू शकत नाही. ठीक आहे, म्हणून एकदा काही डिस्प्यूटचा जर रिझल्ट आला ते दोघी पार्टींना त्याच्यावरती मान्य करावाच लागतो करणं. ओके, त्यानंतर परमनंट लोक अदालतविषयी थोडीशी माहिती घेऊ. परमनंट लोक अदालत जे आहे तर आपण ते कशी काय प्रस्थापित केली, तर लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ॲक्टच्यामध्ये 2002मध्ये आपण काय केलं, आपण अमेंडमेंट केलं. ठीक आहे, आणि त्याच्यानुसार आपण परमनंट लोक अदालत जी आहे त्याला अस्तित्वात आणली. आता परमनंट लोक अदालतने आपण काय फायदा काय झाला, तर ट्रान्सपोर्ट, पोस्टल, टेलिग्राफ हे इतर जे काही एरियाज होते त्याच्यामध्ये जे काही केसेस होते त्यांनासुद्धा आपण लोक अदालतचा सीमामध्ये आणून ठेवला करणं. ठीक आहे, आता याचे फीचर्स काय काय लक्षात घ्या. ही एक परमनंट बॉडी म्हणून सेटअप केली जाते. ठीक आहे, काय म्हणून, परमनंट बॉडी म्हणून सेटअप केली जाते. एक चेअरमॅन असतात आणि ते कोण, तर डिस्ट्रिक्ट जज असले पाहिजे. म्हणजे डिस्ट्रिक्ट जज किंवा ॲडिशनल जज या क्वालिफिकेशनचे ते असले पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा हायर ज्युडिशियल ऑफिसर असले पाहिजे. ओके, तसंच अजून 2 पर्सन्स असतात, अजून 2 व्यक्ती असतात, म्हणजे टोटल 3ची स्ट्रेंथ असते. एक जे झाले ते आपले चेअरमन झाले ते कोण असले पाहिजे, ते डिस्ट्रिक्ट जज असले पाहिजे किंवा डिस्ट्रिक्ट जज एवढी क्वालिफिकेशन किंवा एवढी पात्रता धारण करणारी एक व्यक्ती असली पाहिजे. ओके, आणि दुसरे 2 व्यक्ती असतात त्यांना काय असलं पाहिजे, तर त्यांना पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस म्हणजे जे दैनंदिन पब्लिकशी रिलेटेड जे काही कार्यक्रम असतात किंवा कार्य असतात त्याच्यामध्ये त्यांना एक्सपिरियन्स असलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर अजून एक महत्त्वाचं काय, तर जे काही ऑफेन्सेस आहेत म्हणजे जे काही गुन्हे आहेत किंवा जे काही मॅटर आहेत जे नॉन कंपाऊंडेबल आहेत त्यांना या परमनंट लोक अदालत समोर आणता येणार नाही.
ठीक आहे, आपण बघितलं की कंपाऊंडेड मॅटर म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सोल्युशन निघू शकतो, म्हणजे नेगोशिएशन्स होऊ शकतात. ओके. त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे, परमनंट लोक अदालत जे आहे त्याच्यासमोर तुम्ही जास्तीत जास्त 1 करोड रुपये एवढे जे काही व्हॅल्यू असेल त्याचेच केस तुम्ही आणू शकता, त्याच्यापेक्षा जास्तीचे केस आणता येणार नाही. ओके. त्यानंतर पुढे कुठल्याही कोर्टच्या समक्ष जाण्याआधी कुठलीही जे पार्टी आहे, ठीक आहे, ते काय करू शकते, तर ते परमनंट लोक अदालत जी आहे तिथे जाऊन अपील करू शकते. ओके. तसंच परमनंट लोक अदालतमध्ये एक फ्लॉ आहे किंवा एक त्याची कमतरता हे आहे की समजा 2 पार्टीज आहेत ए आणि बी, यांनी काय केलं तर यांनी डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी परमनंट अदालतकडे आणलं, परंतु जर ते डिस्प्यूट सॉल्व्ह नाही झालं तर ते पुन्हा कुठे जाते, तर ते कोर्टमध्ये जाते. ओके. डिस्प्यूट सॉल्व्ह नाही झाला तर वेल अँड गुड आहे आणि ते जे डिसिजन असेल ते दोघांवरतीही बाइंडिंग असणार. पण जर फेल झालं हे नेगोशिएशन्स तर मग ते डिस्प्यूट कुठे जाते, पुन्हा ते लोक अदालतकडे जाते. ओके. त्यानंतर ठीक आहे. हां, आणि परमनंट लोक अदालतने पण जे काही डिसिजन दिले ते फायनल आणि बाइंडिंग असतं, तुम्ही त्याच्या विरोधात कुठेही अपील करता येत नाही. ठीक आहे. ऑलमोस्ट सेमच आहे परमनंट लोक अदालत आणि लोक अदालत, जास्त काही फरक नाही आहे. फक्त परमनंट लोक अदालतमध्ये त्याची जे ज्युरिस्डिक्शन आहे त्याला पण थोडंसं वाढवली आहे करणं. ओके. तर हे आपण बघितलं लोक अदालत आणि परमनंट लोक अदालतविषयी. आय होप इथे काही डाऊट नसेल. तुम्ही तुमचे नोट्स बनवून घ्या, काही असलं तर तुम्ही विचारू शकता. ठीक आहे. शेवटची एक न्यूज आणि खूपच महत्त्वाची, मी वाचून घेतो पटापट. ओके. मानवी विकास निर्देशकात भारताची घसरण, 189 देशांच्या यादीत 131व्या स्थानी. खूप जास्त महत्त्वाचं बरं का, खूपच जास्त महत्त्वाचं, व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे हा. भारतातील दरडोई उत्पन्न, जीवनशैलीचा दर्जा, आरोग्य आणि शैक्षणिक स्थिती यांच्या घसरलेल्या आलेखामुळे मानवी विकास निर्देशकात भारताची घसरण झाली आहे. 189 देशांच्या यादी भारत 131व्या स्थानी असल्याचे संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रम UNDP, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्लॅन, ओके, ने जाहीर केलेल्या अहवालात स्पष्ट झालेत. लक्षात घ्या की मानवी विकास निर्देशांक, ओके, म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, HDI ज्याला आपण म्हणतो, कोण काढतो, तर तो UNDP काढतो, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. ओके. आणि किती देश आहेत, तर 189 देश आहेत. त्यापैकी भारतावर काय स्थान आहे, तर भारताचं 131वा स्थान आहे. ठीक आहे. 189 हे कंट्रीज आहेत आणि 131 हा इंडियाचा रँक आहे. देशाची आरोग्य, शैक्षणिक स्थिती तसेच राहणीमानाचा दर्जा यावर मानवी विकास निर्देशकांक HDI मोजला जातो. भारताचे HDI मूल्य 0.645, व्हेरी इम्पॉर्टंट, 0.645 इतके नोंदवले गेले. त्यामुळे भारताची गणना मध्यम मानवी विकास वर्गवारीत झाली आहे. खूप महत्त्वाचं, मध्यम मानवी विकास वर्गवारीत भारताची मोजणी झाली आहे. 2018मध्ये मानवी निर्देशांक 130व्या स्थानी होता. कोलंबियापासून भारतापर्यंत अनेक देशात आर्थिक स्वावलंबन आणि जमिनीवरील मालकी हक यामुळे महिलांची सुरक्षितता वाढली असून लिंगभेदावर आधारित गुन्हेगारी कमी झाल्याचे आढळले आहेत, असे अहवालात स्पष्ट झाले. भारतीय नागरिकांचे सरासरी आयुर्मान 2019मध्ये 69.7 इतके नोंदवले गेले, तर बांगलादेशाची नागरिकांचे आयुर्मान 72.6 आणि पाकिस्तानाचे नागरिकांचे 67.3 इतके आहे. खूप महत्त्वाचं आहे का, डायरेक्ट असे स्टेटमेंट येऊ शकतं MPSC, मग आपल्याला हे महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहे. मध्यम मानवी विकास वर्गवारीसह मानवी विकास निर्देशकात भूतान 129, बांगलादेश 133, नेपाळ 142 आणि पाकिस्तान 154 स्थानावर आहे. मानवी विकास निर्देशकात नॉर्वे अग्रस्थानी असून त्यापाठोपाठ आयर्लंड, स्वित्झर्लंड, हाँगकाँग आणि आईसलँड यांचा समावेश आहे. UNDPने जाहीर केलेल्या अहवालानुसार भारताचे दरडोई वार्षिक उत्पन्न 2018चा $6,829 वरून घसरून 2019मध्ये $6,681 इतके झाले आहेत. जी काही डेटा इथे दिला गेला आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, याचे नोट्स बनवून घ्या. ओके. तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच आहे. न्यूजपेपरची जे PDF आहे ते तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. जे लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सेंड करून टाकेन. व्हिडिओमध्ये काही डाऊट असला तर तुम्ही इन्फॉर्म करू शकतात, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकतात. आणि आजच्या डिस्कशनमध्ये एवढंच आहे. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.